आताच्या आपल्या सत्राचा विषय 57 ते सुभाष. म्हणजे आपण थोडक्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधला सशस्त्र क्रांतिकारकांचा रोल, सशस्त्र क्रांतिकारकांची भूमिका याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. डोळ्यासमोर 1850, 1851-52चं दृश्य आणायला पाहिजे. मराठ्यांच्या सत्तेचा शेवट, शिखांच्या सत्तेचा शेवट या सर्वांच्या सहित संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचा एकछत्री अंमल स्थापन झालेला आहे. तो जो एकछत्री अंमल आहे त्याचं पण स्वरूप नीट लक्षात घ्यायला पाहिजे. आपण ज्या सत्रांच्या मध्ये पाहिलं की ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार भारतामध्ये कसा होत गेला, तो होताना प्रशासकीय दृष्ट्या दोन भाग तयार होत गेले. एक होता जिथे ब्रिटिश सत्तेचा थेट अंमल आहे, आणि दुसरा होता जसजशी एकामागून एक संस्थान खालसा करत गेले. सगळा देश केवळ युद्धांनी जिंकला असं घडलेलं नाहीये. खूप मोठे भाग असे होते की जी संस्थान होती. राजस्थानमध्ये अनेक संस्थान होती. आपल्याला नंतरच्या इतिहासाचा अभ्यास करताना माहिती आहे की जुनागड, काश्मीर, हैदराबाद ही संस्थान होती. सातारा हे संस्थान होतं. फलटण हे संस्थान होतं. औंध हे संस्थान होतं. नरगुंद, मिरज, त्या संस्थानांच्या बरोबर या 1850च्या अखेरीपर्यंत ब्रिटिश सरकारचा एक प्रकारचा करार होता. याला शब्द खरं म्हणजे घटनात्मक असं वापरावं लागेल. कॉन्स्टिट्यूशनल एक प्रकारचा करार होता. करार काय होता त्याची पार्श्वभूमी त्यामुळे तैनातीच्या फौजेच्या करारात आहे की जिथे आम्ही तुमचं संरक्षण करू, त्या बदल्यामध्ये होणारा संरक्षणावरचा खर्च तुम्ही द्या आणि राज्यकारभार पाहण्यासाठी आमचा एक प्रतिनिधी तिथे असेल. पण या व्यतिरिक्त संस्थानाच्या अंतर्गतच्या ज्या गोष्टी असतील त्याला त्या संस्थानाचा जो राजा असेल त्याला अधिकार होता. त्याला आपण शब्द स्वातंत्र्य हा वापरत नाही. म्हणजे 1850च्या आसपासची प्रोसेस आहे. संस्थानं खालसा होण्याची प्रक्रिया चालू होती आणि ती जसजशी खालसा करत गेले, सगळ्यांची युद्ध नाहीच झालेली, तसा त्या संस्थानिकाशी तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीचा करार आहे. राजा म्हणून तुम्ही राहाल, तुमचे वारस राहतील. 1851 नंतर लॉर्ड डलहौसी जेव्हा गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हा त्यांनी हा जो वारसा हक्काचा नियम आहे त्याविषयी एक स्वतःचं इंटरप्रिटेशन, अन्वयार्थ स्वतःचा सांगायला सुरुवात केली. लॉर्ड डलहौसीच्या मनामध्ये भारतावर ब्रिटिशांची साम्राज्यवादी एकछत्री सत्ता असावी हे अतिशय उघड होतं. त्यामुळे निमित्त शोधून संस्थानं खालसा करणे, त्यांचे वारसा हक्क नाकारणे हा उद्योग लॉर्ड डलहौसीने चालू केला. आपल्याला कानावर आपल्या त्याच्यातली उदाहरणं असतात. छत्रपतींची गादी खालसा केली आणि दत्तक विधान नामंजूर केलं. त्याच्या आधी झालेला जो काही करार असेल त्याच्यात अंडरस्टँडिंग, गृहीत हे होतं की राजाला जर स्वतःचा मुलगा नसेल तर राजा दत्तक घेऊ शकतो. ही त्याच्या आधीच्या शेकडो वर्षांची भारतीय परंपरा होती. किंबहुना आपण नेहमी लहानपणी तुम्ही गोष्टी वाचल्यात का नाहीत मला माहित नाही, बरं असतं लहानपणी गोष्टी वाचलेल्या, नाही तर माणूस भयंकर चौकोनी वृक्ष होऊन बसतो. मी जरा गोष्टी सांगता सांगता गेल्या काही काळात अनेकदा सांगत आलो की आपल्याकडे गोष्टी, पहिलं तर वाक्य कॉमनच असतं. छोटे लहानपणच्या गोष्टीचं पाहिलं पहिलं वाक्य कॉमन आहे. कोणी एकेकाळी काशी नगरी येथे राजा अमुक अमुक राज्य करत असताना एकदा काय झाले. तिथून पुढे त्या गोष्टींना दोन वाटा फुटतात. एक वाट असते, एकदा काय झाला, दुष्काळ पडला. मी लहान असल्यापासून वाचताना हे वाटत आलेलं बरं की आमच्या जुन्या पुराण्या उघडून पाव्यात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दुष्काळ का हो कायम. एकदा काय झाले, दुष्काळ पडला. मग राजसत्ता काय करते, ती पाणी अडवा पाणी जिडवाचे प्रयोग का नाही करत, शेतीचे नवे प्रयोग का नाही करत. एकदा काय झाले, त्या राज्यात दुष्काळ पडला. मान्सूनवर आमची शेती अवलंबून आणि सर्व अर्थव्यवस्था अवलंबून, आणि कितीही विकास असला तरी सुद्धा गेल्या 12 वर्षांच्या मध्ये मान्सून नीट आहे म्हणून अर्थव्यवस्था वाईट नाही. अर्थव्यवस्था नीट आहे असं वाक्य आज तरी करता येणार नाही. पण मान्सून, मग राजसत्ता काय करते, एकदा काय झाले, दुष्काळ पडला. दुसरी वाट असते, त्या गोष्टीला जी दुसरी वाट आहे की राजा चांगला होता, राणी चांगली होती, त्यांचा संसार चांगला चालला होता, प्रजाजन पण सुखात होते, पण राजाला एकच दुःख होतं, ते म्हणजे राजाला मूल नव्हतं.
100 कोटी देशाची लोकसंख्या जी आहे त्याला प्रॉब्लेम, राजसत्तेला प्रॉब्लेम काय की राजाला मूल नाहीये. भारतीय ही परंपरा होती की जर राजघराण्यामध्ये थेट मुलगा नसेल तर दत्तक घ्यायचं. आपण पुढे ज्या सयाजी महाराजांचा अभ्यास केला पाहिजे आणि उल्लेख जिथे तिथे संदर्भ देणार आहोत, काल सुद्धा बोललो आपण त्याच्यात, ते सयाजी महाराज त्या घराण्यात दत्तक आहेत. स्वतंत्र वेळ मिळेल तेव्हा त्या सयाजी महाराजांचे दत्तक म्हणून ते कसे गेले याची अत्यंत रम्य कहाणी सगळ्यांनी जरूर ती ऐकली पाहिजे. ज्या राजर्षी शाहू महाराजांचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे ते शाहू महाराज दत्तक आहेत. पण लॉर्ड डलहौसीनी ठरवलं की दत्तक विधान नामंजूर. त्यामुळे राजघराण्यामध्ये जर राजाला थेट अपत्य झालं नाही आणि दुर्दैवाने त्यावेळच्या समाज व्यवस्थेमध्ये ती मुलगी असायला परवानगी नव्हती. वारसा हक्क मुलीला नाही. तो नंतर 1956 मध्ये हिंदू कोड बिल संमत झालं, त्यावरही भारतामध्ये खूप वाद झाला, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर स्त्रियांना वारसाचा हक्क आला. आणि असं म्हणायला जागा की अगदी प्राचीन जो इतिहास असेल त्याच्यात स्त्रियांना समान वारसा हक्क होता. पण ज्या काळातले आपण हे पाहतो त्यावेळेला स्त्रियांना वारसा हक्क तर सोडाच कुठल्याच प्रकारचा हक्क नव्हता. आणि कमी अधिक प्रमाणात मला आजही प्रश्न आहे की हे आजही आहे का, घरामध्ये मुलगाच पाहिजे का, घराण्याचा वारस तो चालवणार, कुलदीपक. आपण सगळे कसे दिवे लावतो आपल्याला माहितीच असतं. मुलगी झाली की घरामध्ये शोककळा असते. आता वातावरण बदलत असलं तरच तो नवा समाज जो निर्माण होईल तो होणार आहे. पण दत्तक विधानांच्या मध्ये 19व्या शतकात राजांना मुलगी याला परवानगी नव्हती, तो मुलगाच असला पाहिजे. मला माझ्या मनात एक हाही प्रॉब्लेम आहे की ऍक्च्युली आपले अनेक राजे हे संस्थानिक इतक्या बदफैली कॅरेक्टरचे म्हणून प्रसिद्ध आहेत की मी पूर्वी काही गोष्टी सांगताना गंमत म्हणून सुद्धा सांगत आलो. हे सयाजी महाराजांचीच हे ऍक्च्युली शेतकऱ्याचं पोर, खानदेशात राहणारं, लंगोटी गुंडाळून राहणारं शेतकऱ्याचं पोर. आणि त्यांचं गाव बडोदा संस्थानच्या क्षेत्रात येत होतं. राजा आजारी होता, मरायला टेकला होता, राजाला वारस नव्हता. म्हणून राजाने दवंडी पिटून आज्ञा काढली की 8 ते 12 वयोगटातली जी मुलं असतील त्यांना मुलाखतीसाठी बडोदे संस्थान इथं घेऊन या. आणि मग जो मुलगा चांगला वाटेल, ज्याच्यात राजा होण्याची कुवत आहे, आणि ते पदर जुळणे नावाचे एक लफडं त्यावेळेच्या समाजव्यवस्थेत होतं. म्हणजे ते जात, उपजात, पोटजात आणि ते घराण्याचा पदर जुळतो का नाही, कारण ते 96 कुळे असायला लागतं, त्यात 92 पण चालत नाही. मग ते देशस्थ विरुद्ध कोकणस्थ पण असतं, त्याच्या सपाट्यात कराड्यांचं काय बरबाद वाटोळ होतं त्यांना कळत नाही. म्हणजे आपण ती उपहास वक्रोक्ती ह्याच्यात. पण महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेने जातींवर आधारित सर्व प्रकारचे वाद पाहिले. क्षणभर तुम्हाला वाटेल कालचा विषय पण पुढे चालू ठेवतो. विषय अंतर नाहीये, फक्त वॉटर टाईट कंपार्टमेंट्स करत नाही आहोत. महाराष्ट्राने ब्राह्मणेतर वाद पाहिला, महाराष्ट्राने मराठा बिगर मराठा हा वाद पाहिला, आजतागायत चालू असतो. आणि महाराष्ट्राने दलितेतर हा वाद पाहिला. महाराष्ट्राने न पाहिलेला जातींवर आधारित एकमेव वाद तो म्हणजे वैश्य विरुद्ध वैश्येतर. कारण महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये वैश्य नावाचा प्रकारच नाही, व्यापार उद्योग, ट्रेड अँड कॉमर्स याच्यात असलेला नावाचा प्रकारच नाही. जातींवर आधारित, जातींवरची फुटणे. आणि तुम्ही समाज सुधारणा चळवळ काल आपण पाहायचा प्रयत्न केला, त्यांनी याच्यावर मात करण्याचा प्रयत्न आहे. पण त्या सयाजी महाराजांना कोणीतरी म्हणजे तो छोटा सयाजी जो होता तो शेतकऱ्याचा पोर, त्याला कोणतरी सांगितलं की तुझ्या मुलाला घेऊन जा. का घेऊन जा म्हणले, एकतर लांबून तुझं राजघराण्याशी नातं आहे आणि तुझा जो जात पोट जातीचा पदर आहे तो त्या राजघराण्याशी जुळतो. आता बहुसंख्य संस्थानिकांची कॅरेक्टर्स इतकी अफलातून आहेत की राज्यातल्या सगळ्या जनतेशी त्यांचं लांबून नातं असलं तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही. आणि त्यांना स्वतःचं डायरेक्ट मूल कसं काय नसायचं ह्याचं मला आश्चर्य आहे. असे अनेक राजांचे. डलहौसीनी पद्धत चालू केली की दत्तक विधान नामंजूर करायचं. म्हणजे तसा हा चॅलेंज आहे. कॉन्स्टिट्युशनल, सनदशीर, घटनात्मक जे ठरलं त्याला हा चॅलेंज आहे की दत्तक विधान नामंजूर. मग नानासाहेब पेशवे विठूरला जो राहत होता तो स्वतः दत्तक होता, वारस नाही, त्याचं दत्तक विधान नामंजूर. दुसऱ्या बाजीरावाशी करार होताना जो वर्षाला 8 लाखाचा तैनात, म्हणजे वर्षाचा 8 लाखाचा तनखा ठरलेला होता, तो नानासाहेब पेशवे नंतर थांबवणार. झाशीच्या राणीचा प्रश्न तोच, तिचं दत्तक विधान नामंजूर. अवधचा जो राजा होता, हे अवधचं संस्थान तर 1853-54 मध्ये सरळ सैन्य घुसवून बर्बाद केलं. या ज्या घटना घडत गेल्या यातनं एक प्रकारची अस्वस्थता वाढत गेली. खरं म्हणजे याला समांतर भारतातल्या ब्रिटिशांचं भारतीय सैन्य तयार होतंय. आणि कालही बोलताना एकदा मी सांगितलं की भारतातल्या ब्रिटिश सत्तेचा मुख्य आधार
नंबर 1 म्हणावं लागेल लोकांच्या मनातलं त्याला असलेलं सँक्शन, मान्यता. राज्यशास्त्राच्या भाषेत त्याला म्हणतात लेजिटिमसी. मान्यता होती, लोकांच्या मनात मान्यता होती. ती पुढे खूप दीर्घकाळपर्यंत दिसेल. खरं म्हणजे ती मान्यता कोसळून पडायला सुरुवात कुठे झाली, ती आहे बैसाखी 14 एप्रिल 1919, म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. इथून लोकांच्या मनातली त्याला असलेली सँक्शन, लेजिटिमसी कोसळून पडायला सुरुवात झाली. पुढे स्वातंत्र्याचा लढा आपण पाहणारच आहोत. पण ज्या वेळेला 19वे शतक पाहतो त्यावेळेला समाज सुधारणा चळवळ असो, फक्त सशस्त्र क्रांतिकारक सोडता सनदशीर चळवळ सुद्धा असो, प्रत्येक जण कामाची सुरुवात हे सांगून करतोय की आम्ही राणीचे एकनिष्ठ प्रजाजन आहोत. सर्वजणांच्या प्रतिपादनात हा मुद्दा अगदी मान्य आहे की ब्रिटिश राज्य हे भारताला असलेलं वरदान आहे. आक्रमकपणे ब्रिटिश राज्यावर टीका करणारे सुद्धा केवळ 32 वर्ष जगून असामान्य काम करून जे गेले, ज्यांच्याबद्दल काही वैचारिक सुद्धा वादविवाद आणि प्रवाद आहेत आणि ते असायला स्थान आहे, त्यांना पुराण मतवादी म्हणता येईल आहे. पण 19व्या शतकातल्या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा जागा करायला, त्याचा आत्मविश्वास वाढवायला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची भूमिका मोठी आहे. त्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ब्रिटिश सत्तेवर टीका करतानाही कायम मान्य केलेलं आहे. आधीच्या सत्रात मी सांगितलं तसं हे आधुनिक मराठी भाषेचे शिवाजी. तरी ते म्हणतात की इंग्रजी वाघिणीचं दूध पिऊन मराठी भाषा सुद्धा जास्ती पुष्ट होईल. मराठी साहित्याकडे जर नजर टाकली, जो वेगळा अभ्यासाचा विषय, तर ते इतकं अनुकरणावर आधारित आहे की इंग्रजी वाघिणीचं दूध पिऊन बकरीची सुद्धा वाघीण व्हायचा प्रयत्न आहे का काय. म्हणजे साहित्याचे फॉर्म्स, प्रकार आणि आविष्कारांच्या पद्धती. पण आत्ताच्या आपल्या अभ्यासाचा तो विषय नाही. दत्तक विधान नामंजूर, यातनं निर्माण होणारी अस्वस्थता, त्यानंतर ब्रिटिशांनी जाती जमातींचं मार्शल रेसेस आणि नॉन मार्शल रेसेस अशी वाटणी केली. त्या मार्शल रेसेसमधनं त्यांनी ज्यांच्याशी लढून ब्रिटिशांना भारत मिळवावा लागला त्यांना बाजूलाच करायचा प्रयत्न केला. त्यामुळे बहुसंख्य महाराष्ट्र, त्यात मराठा, जाती ठरवून मराठा आणि ब्राह्मण यांना घ्यायचं नाही. शीख हे 1848 नंतर शिखांची भूमिका बदलली, त्याच्यानंतरचे सुद्धा पण सांभाळून आत्ता शिखांना घ्यायचं नाही. मग कोणाला घ्यायचं, तर त्यांनी ती जातीनिहाय समाजाची सर्व वाटणी करून हे ठरवलं की एवढ्यांना घ्यायचं. ती जी काही समाजव्यवस्था असेल ते सैन्यातल्यांच्या सुद्धा मनांच्यावर त्यावेळचे सगळे संस्कार, पद्धती याचा तर ठसा होताच. त्यांना जाणवत गेलं की आपला धर्म बाटतोय का. मग त्याच्यामध्ये ते गायीची चरबी आणि डुकराची चरबीचं भर, एक विशिष्ट प्रकारची एनफिल्ड रायफल, त्याला असलेली कार्ट्रिज आणि अशी वदंता होती की त्याला ती जेव्हा बुलेटमध्ये बंदुकीच्या नळीत घालतात त्यावेळेला इम्पॅक्ट जो आहे तो जोरात यावा म्हणून फ्रिक्शन कमी होण्यासाठी ग्रीजिंग जे करायला पाहिजे ते म्हणजे ते गायीची चरबी किंवा डुकराची चरबी अशी वदंता. आणि ती जी बुलेट असायची त्याची दातांनी तोडून मग लोड करण्याची होती. आपल्याला नंतर आपण ज्या सगळ्या मशीन गन्स वगैरे पाहू त्या डोळ्यासमोर आणायला गेले तर हा प्रश्न लक्षात नाही येणार. त्यामुळे हिंदू सैनिक असो अथवा मुस्लिम सैनिक असो, त्यालाच प्रत्येकालाच आपला धर्म बाटायला लागला असं वाटायला लागलं. काही पलटणींनी अशा प्रकारचं काम नाकारायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये बराकपूरला असलेली जी पलटण 1835च्या नंतरच्या बर्मीज वॉरमध्ये, जिथला राजा थिबा याचा नंतर पराभव करून त्याला रत्नागिरीला आणून ठेवलं होतं, ही कहाणी आपल्याला माहिती असेल कदाचित. रत्नागिरीला थिबा पॅलेस आहे. या युद्धाला जायला पलटणींनी नकार दिला, कारण त्यांना पाठवणार होते जहाजानी आणि म्हणले आमचा धर्म समुद्रबंदी म्हणजे समुद्र पार करायला नाही म्हणतो. ती संपूर्ण पलटणच्या पलटण डिस्चार्ज करण्यात आली होती. म्हणजे एका बाजूला समाजात अस्वस्थता होती, राजे लोकांच्या मध्ये अस्वस्थता होती की हे आपले संस्थानांचे अधिकार आपले विलीन होत चालले. आता या सगळ्यामध्ये काही इतिहासकारांनी भर घातलेली आहे की 57च्या एकूण जे काही घडलं, बंड, स्वातंत्र्य समर, उठाव, याच्या मागे देश स्वतंत्र करण्याचं नियोजन होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी दोन नावं, एका नावाचं आश्चर्य नाही वाटणार पण दुसऱ्या नावाचं म्हणजे 1857 हे बंड नुसतंच बंड आहे का, नुसताच उठाव आहे का स्वातंत्र्य समर आहे. यात लपलेला मुद्दा काय असतो. नुसतं बंड आहे म्हणजे ही कारणं, त्यांनी लोक चिडली, सैनिक संतापून उठले आणि एका विशिष्ट अमुक काहीतरी मार्च तारीख आहे त्याच्या दिवशी मंगल पांडेचं डोकं फिरलं, त्यांनी त्या मेजर घोड्यावर बसल्या होत्या त्याला गोळ्या घातल्या, आणखीन 3-4 जणांना गोळ्या घातल्या, लोक चिडली, हे घडलं.
तिथपासून मग 10 मेला बंडाचा उठाव, प्रक्षोभक उठाव घडला मिरत इथे. मिरत मधलं जे कॅन्टोन्मेंट होतं त्यांनी सगळ्या इंग्रजांना मारून काढलं, सगळी फौज ती घेतली आणि मेरठहून निघाली, दिल्लीला पोहोचले. तो बिचारा 80 वर्षाचा व्हायला असलेला जो म्हातारा होता, बादशाह होता बहादूर शाह जफर, व्यक्ती म्हणून चांगला असेल, कवी म्हणून असामान्य आहे. उर्दू शायरी बहादूर शाह जफरची असामान्य आहे, यात काही वादच नाही. पण त्याला राज्य करण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. त्याला काही असं काही पुन्हा काही आपण ब्रिटिशांच्या ताब्यातून भारत सोडवू आणि राज्यव्यवस्था पुन्हा स्थापन करू याचं त्याला काहीच नव्हतं. पण जे मेरठचा कॅन्टोन्मेंट मधनं जे सैन्य गेलं त्यांनी बहादूर शाह जफरला पुन्हा गादीवर बसवलं. नानासाहेब पेशवाला जाहीर केलं की तो बादशहाचा पंतप्रधान आणि द्वाही फिरवली. त्याच्या आधीचं जे वाक्य होतं भारतभर प्रसिद्ध, इतिहासामध्ये कायम त्याचा उल्लेख येतो, ते काय, खुल खुदा का, मुल्क बादशाह का, अमल कंपनी सरकार का. हे वाक्य 18 म्हणजे 1757 1764 याच्या नंतर ते 1857 पर्यंतच्या काळात आलं. म्हणजे खुल खुदा का, विश्व ईश्वराचं आहे, खुल खुदा का, मुल्क बादशाह का, म्हणजे वतन हा जो प्रदेश असेल तो सगळा दिल्लीच्या बादशहाचा, पण अमल रूल कंपनी सरकार का. जेव्हा प्रथम बंगालची दिवाणी मिळाली, मग जसं एक एक भाग जिंकत गेले, जोपर्यंत मुघल सत्ता होती 1802 आणि 3 नंतर ती मुघल सत्ता, मुघल बादशाह हा ईस्ट इंडिया कंपनीच्या टाचेखाली म्हणा, अंगठ्याखाली म्हणा, तो होताच. त्याच्यानुसारच बादशाहाला ठरवावं लागत होतं. पण प्रत्येक प्रदेश जिंकला की ती त्यावेळची, म्हणजे आपल्याला आधुनिक काळातला शब्द वापरायचा तर त्यावेळच्या भारताची अलिखित पण समाजात आणि राजकीय लेवलला जिला स्वीकार होता अशी कॉन्स्टिट्यूशनच बनावं लागेल की दिल्लीच्या सत्तेला मान्यता आहे. सरदार दरकदारे आपसात भांडत असत, मराठी आणि निजाम यांच्या लढाया होत असतील, पण त्यांना नंतर सँक्शन घेण्याचा प्रयत्न असायचा मुघल बादशहाचा की आम्ही हा प्रदेश जिंकला, हा करार झालाय, आता त्याला बादशहाची. म्हणजे भारतातल्या मध्ययुगीन एक प्रकारची ही फ्युडल सरंजामशाही व्यवस्था आहे. मी एक प्रकारची हे सावधपणाने शब्द वापरतोय, कारण हा जो फेनॉमेनन आहे, प्रक्रिया, फ्युडॅलिझम, ह्याचा पाश्चात्य आविष्कार वेगळा आहे युरोपमधला, भारतातला आविष्कार वेगळा आहे. युरोपमध्ये जो फ्युडॅलिझम आहे हा अत्यंत वेल डिफाईन्ड, रोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर जी समाजव्यवस्था अस्तित्वात आली, जी अशी हायरार्किकल होती आणि अत्यंत वेल डिफाईन्ड होतं. तिथे समाजाचा सर्वात नीच खालचा जो स्तर असेल, ते मुख्य म्हणजे ते आर्थिक वर्ग होते, ते जन्मावर आणि जातींवर आधारित नव्हते, पण त्यांना म्हणलं जायचं सर्फ. हे जवळजवळ गुलाम असायचे. आधुनिक शब्द वापरायचा तर शेतमजूर, म्हणजे ज्यांना काही अधिकार नाहीत, मालकीची शेती नाही, ते शेतीवर काम करतात. त्याच्या एक पाऊल वरचं असायचं ते म्हणजे स्वतः शेतकरी, पण ते शेताचे मालक नसायचे. त्यांचा जो बॉस म्हणजे त्याला म्हणायचे बॅरन, BARON, बॅरन. तो बॅरनचा मेनॉर म्हणजे महाल असायचा. भोवतीची जी काय असेल 10,000 20,000 25,000 30,000 एकर जमीन ही त्या बॅरनच्या आधिपत्याखाली, तो ती शेतकऱ्यांना कसायला वाटून द्यायचा. त्याच्या बदल्यात शेतकरी खंड द्यायचा, रेंट म्हणून वरचा बॅरन, मग नाईट, मग लॉर्ड आणि मग राजा. राजा स्वतःचं सैन्य ठेवायचा नाही, कर गोळा करणे इत्यादी सगळं इतकं विकेंद्रित होते त्या बॅरन, नाईट, लॉर्ड यांच्याकडेच असायचं. त्या वेळच्या युद्धाची गरज पडली की राजा त्यांना सांगायचा की इतकं इतकं सैन्य पाहिजे, तो सरदार आपापलं सैन्य घेऊन यायचा. फ्युडल व्यवस्था ही युरोपमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीपासून कोसळून पडली. एन्शियन रेजिम असं त्याला नाव होतं. भारतातला जो सरंजामशाही आविष्कार आहे तो जसाच्या तसा युरोपमधल्यासारखा नाही. त्यामध्ये जातींवर आधारित अधिक होतं, त्या जाती जन्मावर आधारित अधिक होत्या. वर्ग आणि वर्ण याचं विश्लेषण हा भारताच्या सामाजिक इतिहासातला अत्यंत गुंतागुंतीचा प्रॉब्लेम आहे. क्लास कास्ट ॲनालिसिस, क्लास स्ट्रगल कोणता, कास्ट स्ट्रगल कोणता, यांच्या सीमारेषा ठरवता येत नाही, ते एकमेकांमध्ये मिसळून जातात. म्हणून नुसतं युरोपच्या इतिहासाची परिभाषा तशीच्या तशी घेतली तर समजायलाच अवघड जाईल. पण मी एक प्रकारची अशा अर्थाने म्हणलो की बादशाह तो मान्य होता, तो दुबळा होत गेला पुढे. 1707च्या पुढे तर बादशाह दुबळाच होत गेला, सगळे आपसात भांडत गेले. 1730-35 1740च्या आसपास तर नादिर शाहीने बादशाहला लुटलं, डोळे फोडले, नेला, मयूर सिंहासन घेऊन गेलं. नंतर एक गुलाम कादिर म्हणून आहे, त्याचा बंड आहे. पण यातल्या कोणीही मराठ्यांसहित बादशाहची पोझिशनच चॅलेंज करून त्यालाच हाकलू आणि आपण बसू हे केलेलं नाही. आपण काल चौथाई सरदेशमुखी याचा अर्थ पाहत होता. थोडासा तुलनेने मराठेशाहीचा फरक एकच काय म्हणता येईल की मराठेशाहीने जिंकलेल्या भागावर आपला अधिकार पण सांगितला, पण हा आग्रह धरला की त्या अधिकाराला बादशाहकडनं मान्यता घेऊ. म्हणजे नेमकं काय, चौथाई आणि सरदेशमुखी
चौथाई म्हणजे 25%, म्हणून त्याला शब्द चौथाई होता. सरदेशमुखी असायची त्याच्यावर 10%. ती त्याच्यावर म्हणजे एक प्रकारचा सरचार्ज आहे. तो कशाचा आहे? ज्या भागातनं नुसतेच कर गोळा करायची सनद घेतली आहे तिथं चौथाई. पण सरदेशमुखी याचा अर्थ त्या भागावर थेट रूल अंमल, म्हणजे एक प्रकारचा मालकी हक्क. मराठे जिथे जिथे पोचले, करार सोडता, राजपुतांची करार, जाट राजांची, विशेषतः सूरजमल जाट, भरतपूर, हे सोडता जे प्रदेश जाऊन मराठ्यांनी जिंकले आणि सनदी करता बादशाहकडे निवेदन केलं, बादशाहाने दिली, तिथे मराठ्यांनी नुसती चौथाई नाही मागितली, सरदेशमुखी सुद्धा मागितली. पण आपण सगळ्या मराठेशाहीचा अभ्यास करत नाही. 1857च्या उठावाची पार्श्वभूमी पाहतानाची जी सामाजिक व्यवस्था आहे, ती आर्थिक पण व्यवस्था आहे, तिचा अर्थ थोडक्यात समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा भारतातला मध्ययुगीन सरंजामशाही पद्धतीचा आविष्कार हा जसाच्या तसा युरोपमधला नाही, पण सर्वसाधारण ढोबळमानाने उच्च नीच व्यवस्था होती, आर्थिक वर्ग वाटलेले होते. मुख्य म्हणजे तो जो केंद्रीय राजा असेल तो दुबळा होता, पण त्याचं स्थान सगळे मिळून स्वीकारत होते. ते सरदार आपसात सगळे भांडत असतील, पण ते भांडण संपल्यानंतर राजाकडे मान्यता घ्यायला जात असत. म्हणून यांनी आणून बहादूर शाह जफरला बसवलं आणि नानासाहेब पेशव्याला त्याचा पंतप्रधान म्हणून जाहीर केलं, प्रधानमंत्री. तो होता कानपूरला. कानपूरची 1857च्या उठावातली जी घटना आहे, आपण हे समजावून घ्यायचा प्रयत्न करतो की नुसतं याला बंड म्हणायचं, उठाव म्हणायचा का स्वातंत्र्य समर म्हणायचं. या प्रत्येक शब्दामागे लपलेला अर्थ वेगळा आहे. बंड असेल तर तो प्रक्षोभ आहे, त्यामागे नियोजन नाही. सैनिक चिडत गेले आणि त्या सैनिक एक दिवशी खवळून उठले आणि त्यांनी म्हणजे आग पेटत जावी जंगलामध्ये, तसे ते करत गेले, असं एक थिअरी आहे. दुसरी कदाचित उठाव असेल तर ठीक आहे की त्याच्यामागे काही नियोजन आहे, पण एक विशिष्ट वर्ग त्यामागे, म्हणजे ज्यांची संस्थानं खालसा झाली, ज्यांना आपला धर्म बुडतोय असं वाटत गेलं, म्हणून उठाव आहे. पण परस्परांशी वैचारिक दृष्ट्या अत्यंत विरुद्ध असलेल्या दोघांनी आग्रहाने मांडलंय की हे स्वातंत्र्य समर आहे. त्यातल्या सावरकर या नावाचं कोणालाच आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आणि सावरकरांच्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी पुराव्यासहित मांडलं की ह्याच्या मागे कमालीचं नियोजन आहे. उलट मंगल पांडेनी जे अचानक गोळ्या घालून त्या मेजरला मारला, त्यामुळे ब्रिटिश सत्ता आधी सावध व्हायला मदत झाली. आणि नंतर मग 10 मेच्या घटनेपासून मेरठचं बंड आणि मग आहे. अन्यथा सावरकर मानतात की ठरलेली तारीख होती 31 मे. 31 मेला एका वेळी सर्वत्र उठाव. मग त्यांनी त्या ग्रंथामध्ये पूर्ण मांडलेलं आहे की निरोप कसे जात होते, एक अनौपचारिक गुप्त असा अखिल भारतीय अलायन्स कसा तयार झाला होता, त्यांना एक गुलाब आणि भाकरी, आणि त्या भाकरीमध्ये लपलेला निरोप असायचा, ते त्या फौजेला माहिती होतं. त्यामुळे पूर्ण आधी उठावाची पद्धतशीर शास्त्रशुद्ध तयारी करून ज्यांचा उद्देश स्वातंत्र्य मिळावं असाच होता. पुढे अभ्यास करताना आपण पाहणार आहोत, पण मी सलगतेसाठी आत्ताच उल्लेख करून ठेवतोय की सावरकरांनी 57चं स्वातंत्र्य समर हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा शेवटचा आविष्कार अशी मांडणी केली की सर्वांचा मिळून देश, सगळे एकत्र मिळून येऊन एका सत्तेविरुद्ध लढले. हे जेव्हा शेवटच्यांदा जवळजवळ सावरकर ग्रंथ लिहित असताना, लखनौचा करार ही नंतरची गोष्ट आहे, पुढे जी काही आपण इतिहास आजच्या शेवटच्या भागात पाहू तोही नंतरची गोष्ट आहे. 57चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहित असताना जे सावरकर मांडतात ते सावरकर 57चं स्वातंत्र्य समर हे स्वातंत्र्य समर हे तर मांडतातच आहे, आणि ते हिंदू मुस्लिम ऐक्याचा आविष्कार आहे. कारण हे जाती धर्म पंथ भेद विसरून सर्व हिंदू सर्व मुस्लिम एकत्र आले, नियोजन एकत्र आहे, एकत्र लढले. आपल्याला हे सिद्धांत माहिती असणं आवश्यक आहे. चिकित्सा करू, खोलात जाऊ, त्यावेळेला मत बनवणे आणि आपापला निष्कर्ष अभ्यासावर आधारित हा प्रत्येकाचा हक्क असतो तो काढण्याचा. माझा आग्रह त्याच्यातला असतो अभ्यासाअंती तो पाहिजे. जोपर्यंत आपला जो अभिप्राय त्याला आपण पुरावे कारणं ही समतोल पद्धतीने देऊ शकू, पण अभ्यास करताना आपल्याला त्याच्यामधले हे सर्व दृष्टिकोन माहिती असावे. बंडातल्या ज्या घटना त्याच्यानंतरच्या येतील त्याचा एक धावता आढावा डोळ्यासमोर आणायचा, तर मी मुख्यतः 3-4 घटनांचा उल्लेख करेन. बाकी आपल्याला झाशीची राणी माहीत असते असं मी गृहीत धरतोय, तात्या टोपेचा पराक्रम माहीत असतो असं गृहीत धरतोय, तुलनेने बिहार मुझफ्फरपूरचा राजा कुंवर सिंह ह्याच्या पराक्रमाच्या कहाण्या कदाचित नसतील माहिती. पण 57 मध्ये नेमकं काय घडलं आणि त्यातून जो देश जन्माला आला हा नेमका काय हे समजायला एक 3-4 घडामोडी आपल्याला समजणं आवश्यक आहे. सेनापतित्व, पराक्रम, दिल्ली लढवली, तो बादशहाचा सेनापती होता बख्ता खान,
त्यांनी दिल्लीचा वेढा अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये अनेक दिवस लढवला. पण 1857च्या सुमाराची टेक्नॉलॉजिकल आणि प्रशासनाची स्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. एकतर विस्फोट अचानक झाला. हे म्हणायला जागा आहे की पूर्ण तयारी व्हायच्या आधी अचानक झाला. मला अशी शंका आहे की पुढचं मी जे विश्लेषण बोलीन ते जवळजवळ क्रूर आहे. त्यात सशस्त्र चळवळीबद्दलचा अनादर नाही आहे बरं का. तो त्याग अफाट आहे. त्यांनी प्राण पणाला लावले. पण परफेक्ट एक्झिक्युशन हे अपवादात्मक दिसेल तुम्हाला. गृहीत धरायचं जर झालं की 57चा नियोजन होतं, स्वातंत्र्ययुद्ध होतं आणि ठरलेली तारीख 31 मे होती, तर अचानक डोकं फिरून आधी मार्चमध्ये आणि नंतर 10 मेला. त्यामुळे ब्रिटिश सत्ता वेळेत सावध झाली. सशस्त्र मार्गाने कार्यवाही करायला जी समाजाची एकसंधता लागते, वृत्तीचा रुथलेसनेस लागतो आणि मुख्य म्हणजे कमालीची कडक शिस्त लागते. तर दुर्दैवाने का होईना तुम्हाला सशस्त्र चळवळीचा आढावा घेताना एक समान मुद्दा दिसेल की या गोष्टींचा त्यात अभाव आहे तो भावनेची उत्कटता आहे, देशाबद्दलचं समर्पण आहे. पण म्हणून ॲक्शन जी परफेक्ट व्हायला पाहिजे तसं नाही आहे. मी हे 3 घटक त्याच्यातले म्हणले. आपण विश्लेषण करतो, आपण इतिहासाकडे, तो आमचाच इतिहास आहे, आपलेच पूर्वज लढलेले. पण आपण वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहताना 57 अचानक विस्फोट, परिणाम काय आहे? मी तुम्हाला माझ्याही विचाराच्या पद्धतीतला बदल सांगतो बरं का. लहानपणी अगदी कीर्तन ऐकताना कसबा पेठेतल्या मंदिरात मी प्रथम 57च्या स्वातंत्र्य समराची कहाणी ऐकली आणि असं वाटलं की मंगल पांडे केवढा पराक्रमी. मान्य. आणि तो काय फासावर गेला का त्याला तोफेला बांधून त्याला उडवून देण्यात आलं त्याच्या ह्याचे. पण हा कशाचा पराक्रम आहे? हा की डोकं फिरून नाही लढायला लढतायत. डोकं फिरून स्वातंत्र्याचे लढाई नाही लढतायत. ते शांत थंड डोक्यांनी पुढे लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी अफलातून वर्णन करून ठेवलेले. ते शब्द आणि परिभाषा वेगळी आहे. लोकमान्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय कार्यकर्ता कसा पाहिजे. मला तर वाटतं की अगदी इसवी सन 2002 मध्ये सुद्धा आपण त्या अंतःकरणावर कोरून ठेवू शकतो वाक्य. कार्यकर्ता कसा पाहिजे म्हणले. लोकमान्यांचे शब्द आहेत, ज्याच्या मेंदूवर बर्फ आहे आणि हृदयामध्ये आग आहे असा कार्यकर्ता पाहिजे. दोन्ही एका वेळी असा. नुसतीच हृदयामध्ये आग आहे, ती भडकली, मेंदूत गेली आणि सेन्स ऑफ प्रपोर्शन, प्लॅनिंग, शिस्त हे सगळं बिनसलं. मी काहीतरी तडकाफडकी करून बसलो, यातनं अपेक्षित परिणाम साधत नाही. पण नुसताच मेंदूत बर्फ आहे, पण तिची प्रेरणेची आग लागते गोष्टी करायला, ती नाही आहे, तरी काही घडणार नाही. मख्ख, थंड, संवेदन शून्य. मग त्याच्या देश समाज याच्याकरता समर्पण, स्वातंत्र्याकरता लढा येणारच नाही. लोकमान्य हे स्वतःच असे व्यक्ती होते. गांधीजी हे स्वतःच असे व्यक्ती आहेत. पण अचानक एक दिवशी मी चिडलो आणि त्यामुळे परेडच्या मैदानावर असलेला जो मेजर आहे त्याला मी गोळ्या घातल्या. बरं, विविध क्रांतिकारकांच्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या पाहायला जा. अशी अचूक आहे बरं का. मला भीती आहे, मी दुर्दैवाने, मी दुःखद अंतःकरणाने तुमच्याशी बोलतोय की हे क्रूर विश्लेषण मी बोलतोय. चाफेकरांनी रँडला मारायचा ठरवला. घटना माहिती आहे सगळ्यांना. गणेश खिंडीमध्ये लपले. व्हिक्टोरिया राणीचा दरबार, पुणे विद्यापीठामध्ये समारंभ. तिथून परत येत असताना त्यांना गणेश खिंडीमध्ये गाठायचा आणि मारायचा. दामोदर पंत लपलेले आणि हा मागणं धाकटा भाऊ वासुदेव चाफेकर हा रँडचा जो बग्गी असेल त्याच्या मागणं गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला असा ओरडत येणार. ठीक आहे. एक विशिष्ट कॅनॉल, तो आत्ता सुद्धा आहे, त्या कॅनॉलवरनं जाताना अचानक दुसऱ्या चाफेकर, दामोदर पंत सोडून दुसऱ्या चाफेकर बंधूंनी आणि रानडेंनी उडी मारली आणि गोळ्या घातल्या. तो रँडचा हे रथ नव्हताच, रँडची बग्गी नव्हतीच, दुसरेच कोणाची तरी होते. आणि हे बाजूला झाले. बरं, हे बंदुकीचे आवाज झाले, पण त्यावेळेस सगळीकडे फटाके उडत होते, त्यामुळे बाकी कोणाला नाही. बग्ग्या जात राहिल्या, रँडची बग्गी येत राहिली. आपण अपवाद म्हणू की दामोदर पंतांचं डोकं आहे की ते झालं तरी तो बग्गीच्या मागणे येणारा वासुदेव चाफेकर त्याचं काम करत होता. त्यामुळे गोळ्यांचे आवाज झाले तरी गोंद्या आला रे आला आवाज ऐकू येतोय. म्हणून दामोदर पंतांना शंका आली की अरे आधीचा जो आहे तो जो मारला गेला, त्यांनी फर्स्ट लाईन ऑफ अटॅक, सेकंड लाईन ऑफ अटॅक असाच प्लॅन केला होता की हा फसला तर यांनी करायचं. म्हणून दामोदर पंतांना जाणवलं. म्हणून दामोदर पंतांनी रँडच्या बग्गीवर उडी घातली. म्हणून रँड मारला गेला. खुदीराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी यांची गीता आम्ही पण लहानपणी गायली पाहिजे. त्याग अफाट आहे. फासावर जाणं, फाशीचे दोरजांनी हसत चुंबिले, साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे मारायला गेले कोणाला आणि मेला कोण? मारायचा होता किंग्सफोर्ड, प्रत्यक्ष बॉम्ब पडला केनेडी आणि त्याच्या ते 2 स्त्रिया. तुम्हाला
कमालीच्या रुथलेसनेसने एखादी ऍक्शन एक्झिक्यूट झाली हे अपवादात्मकच दिसेल. त्याच्यामध्ये करायचं होतं काहीतरी एक, झालं काहीतरी त्याच्यात दुसरं. अपवादात्मक कुठल्या दिसतील? भगतसिंग की लाहोरमध्ये लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय यांच्या छातीवर लाठी मारल्या गेल्या आणि तिथपासूनच्या काही दिवसात ते गेले. हे लक्षात ठेवून SP सॉन्डर्स ह्याला उडवणे आणि पूर्ण कॉन्शियसली माहिती आहे की आता संसदेमध्ये जाऊन ज्या वेळेला चर्चा पब्लिक सेफ्टी बिल आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स बिल याची चर्चा चालू आहे, तिथे जो बॉम्ब टाकायचा आहे तो स्फोटासाठीचा बॉम्ब नाही आहे, पत्रकं टाकली आणि बॉम्ब आहे. पण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन त्याच्यात रुथलेस आहे. SP सॉन्डर्सला मारल्यानंतर लाहोरला वेढा घातला होता. एकही माणूस बाहेर पडू शकणार नाही अशी स्थिती. आपण जो भगतसिंग पाहतो तो त्याच्यानंतरचा आहे. सुप्रसिद्ध जो क्लीन शेवन फेल्ट हॅट घातलेला, कारण त्याच्या आधीचा भगतसिंग हा सरदार आहे, सहेजदारी सिख म्हणजे हे दाढी आणि 5 ककार असलेला भगतसिंग आहे. भगतसिंग विचारांनी कम्युनिस्ट आहे बरं का. मार्क्सवाद आणि बोल्शेविक क्रांतीचा प्रभाव असलेले त्याच्या संघटनेचं नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. पण ॲक्शनमध्ये एक्झिक्युशनमध्ये जो रुथलेसनेस लागतो, जी शिस्त लागते, जे नियोजन त्याच्या मागे लागतं हे दिसून येईल. त्या लाहोरच्या वेड्यातनं भगतसिंग बाहेर कसा पडला म्हणून त्यांनी क्लीन शेवन, तिथं धर्म नाही आडवा आला, फेल्ट हॅट आणि मित्राची बायको भगवती चरण वर्मा याची बायको भगतसिंग बरोबर त्याची पत्नी म्हणून आली आणि ते वेड्यांच्या मधनं बाहेर पडले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेला जो पंजाबचा गव्हर्नर होता सर मायकेल ओडवायर, घटना 1919ची, इसवी सन 1940 मध्ये म्हणजे 20-21 वर्षांच्या नंतर लंडनमध्ये उधमसिंगनी त्याला थिएटरमध्ये पॉइंट ब्लँक रेंजवरनं गोळ्या घालून मारला. मला कधी कधी प्रश्न पडतो की भारतात हे जे अटॅकिंग स्पिरिट त्याला लागणारं आणि मृत्यूची भीती न वाटणे हे सरदारांच्यात आहे. भारत आणि आधुनिक भारतामध्ये दुर्दैवाने खालिस्तान चळवळीमध्ये ते पाहिलं की मृत्यूची मरायचं काय वाटतच नाही म्हणजे. पण आज हे लागतं बरं का रुथलेसनेस. ह्याच्या अनंत कान्हेरे मी जॅक्सनला गोळ्या घातल्या. लहानपणी वाढत्यामध्ये आम्ही कहाण्या ऐकल्या, सशस्त्र क्रांतिकारकांचे गीतं गायली, प्रेरणा वाढल्या. तोच परिणाम स्वातंत्र्य चळवळीवरती. चिकित्सा करणार होतो तेव्हा अभ्यास करणार होतो, पण अधिक अभ्यास केल्यानंतर दिसतं की अरे जॅक्सन हा व्यक्ती म्हणून पण चांगला होता आणि नाशिक जिल्ह्याचा प्रशासक म्हणून पण चांगला होता. संस्कृत भाषेचा अभ्यासक होता. जो अभ्यास आमचेच स्वकीय करत नसतील तेवढा जॅक्सन अभ्यासक होता. पण अनंत कान्हेरेच्या दृष्टीने जॅक्सन हा गोऱ्या सत्तेचा प्रतिनिधी होता. त्यांनी नाशिकच्या थिएटरमध्ये जॅक्सनला गोळ्या घालून मारला. लढा जो आहे म्हणजे अचूक ऍक्शन. मग ही सुरुवात दुर्दैवाने कोणा 57 पासून दिसते. आपण 57 ते सुभाष बाबू हा आढावा घेणार आहोत. ते सुभाष बाबूंनी उभी केलेली जे अफाट प्रयत्न आहे तो असामान्यच आहे, म्हणजे मानवी इतिहासातला असामान्य. मला असं वाटतं की थोडक्यात मी तुम्हाला एक फार व्यापक मुद्दा म्हणायचा प्रयत्न करतोय. तो म्हणजे सर्वसाधारणपणे जे भारतीय मन आहे हे सशस्त्र क्रांतीचा रस्ता घ्यायला जे आहे ते सर्वसाधारण भारतीय मनाकडे नसावं. मोठं वाक्य आहे, मला माहिती आहे याचा प्रतिवाद करता येणार आहे. मग शिवाजी कसा आहे? सगळा मराठ्यांचा इतिहास काय आहे? तो सशस्त्र मार्गानेच आहे. म्हणजे मी निशस्त्र अहिंसा अथवा सनदशीर मार्गाचं 19व्या आणि 20व्या शतकातलं काहीतरी समर्थन सांगण्याकरता हे म्हणतोय का माहित नाही, पण हे एक प्रिमिस म्हणतात, हे गृहीत तपासून पाहायला पाहिजे. तेव्हा 57 मग मंगल पांडे मेरठ, कानपूरला कलकत्त्याला आधीच्या सिराजुद्दौल्याच्या काळात जशी ब्लॅक होल ट्रॅजेडी तशी कानपूरला तशाच प्रकारची ट्रॅजेडी घडली. आजपर्यंत कोणाला माहित नाही की मुद्दाम घडलं का नियोजन म्हणजे चुकून घडलं का मुद्दाम घडलं. आणि कानपूरमधल्या ब्रिटिशांना सुटून जावं स्त्री पुरुष बालक याला नानासाहेब पेशव्यांनी परवानगी दिलेली होती म्हणून ते अमुक एका ठिकाणी होते. त्याच्यावर जे अचानक ते बोटींच्यावर हल्ला झाला, तळघरांच्या मध्ये बंद केलं गेलं, कत्तली झाल्या आणि या कत्तलींच्या खऱ्या खोट्या रंजित अतिरंजित बातम्या लंडनपर्यंत पोहोचल्या आणि एक संपूर्ण प्रचंड स्पिरिट की आता सूडच घ्यायचा त्याचा आला. आणि 2 ब्रिटिश सेनापतींनी मुख्यतः काम केलं, जनरल नील आणि जनरल हॅवलॉक यांनी जो अटॅक चालू केला हा भारतातलं ब्रिटिशांचं जे राज्य त्यात ज्या अपवादात्मक घटना आहेत की ज्या वेळेला इतका क्रूर अत्याचार भयानक म्हणजे ज्याचा नंतर ब्रिटिशांनी सुद्धा निषेध केलेला आहे. एवढं करण्याची गरज. जसा जालियनवाला बाग आपण वारंवार ऐकतो की विन्स्टन चर्चिल स्वतः साम्राज्यवादी होता, भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विरुद्ध होता, पण चर्चिलनी जालियनवाला बाग हत्याकांडाची टीका केलेली, कडाडून टीका केलेली.
जनरल डायरचं समर्थन केलेलं नाही. जनरल डायरवर पुढे जे कमिशन बसवण्यात आलेलं होतं त्यांनी दोषी ठरवलं, नंतर त्याला निर्दोष संसदेने ठरवलं, उलट त्याचा सत्कार झाला. या सगळ्याला विन्स्टन चर्चिलनी विरोध केलेला आहे. तो जो बेसिक मुद्दा ब्रिटिश सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले. पण जनरल नील, जनरल हॅवलॉक यांनी सरसकट कत्तली केल्या. 57च्या समराला मदत करणाऱ्यांचे संशय सुद्धा ज्यांच्याबद्दल होते त्यांची घरादारांच्यावरनं गाढवाचे नांगर फिरवणे, गावाच्या गावं बर्बाद करणे आणि धडा घालून देण्यासाठी म्हणून झाडाला उलटं म्हणजे फासावर टांगलेले झाडाला, अशी हजारो प्रेतांची मालिकाच्या मालिका ज्या मार्गावरनं 57चं बंड, स्वातंत्र्य समर आपण शब्द कुठलाही त्याच्यातला वापरू, हे जे लढले कानपूरच्या ट्रॅजेडी नंतरच्या घडामोडी, त्यातल्या जनरल हॅवलॉकनी दिल्लीचा वेढा चालवला. त्याला वाटलं होतं की जिंकणं सोपं असेल कदाचित, पण तो वेढा तुटपुंज सामुग्रीनिशी बघता खांनी अनेक दिवस, ते बहुधा 52-53 दिवस आहेत, अनेक दिवस तो चालवला. नंतर मागे वळून पाहताना हे म्हणायला जागा आहे की 57चं अपयश हे जवळजवळ आधी निश्चित होतं. एक हे म्हणायला जागा आहे की समजा असं मानायचं झालं की नियोजनपूर्वक आणि स्वातंत्र्य समर आहे, तरी प्रश्न असा येतो की एकतर जो प्रीमॅच्युअर आधी उठाव झाला त्यामुळे ब्रिटिश सत्ता आधी सावध झाली, त्यांना सावरायला वेळ मिळाला, हे एक कारण. दुसरं, पोस्ट, टेलिग्राफ, रेल्वे यामुळे ब्रिटिश राजसत्ता एकमेकाशी नीट जोडलेली होती. त्यामुळे सैन्यांच्या हालचाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिशय वेगाने करणं त्यांना शक्य होतं, किंवा देशाच्या एका भागात जे घडतंय ते पटकन दुसऱ्या भागात सांगणं त्यांना शक्य कोटीतली गोष्ट होती, जे बंड करणाऱ्यांना नव्हतं. ते वेअर विथ ऑल रिसोर्सेस, आधुनिक टेक्नॉलॉजी ही बंड उर्फ स्वातंत्र्य समर करणाऱ्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांचं राहिलं प्रत्येकाचं एकटं दुकटं लढणं, एकांडी शिलेदारी राहिली. झाशीची राणी लढली, तात्या टोपे लढले, नानासाहेब पेशवा लढला आणि नंतर अज्ञातवासामध्ये पळून गेला, कोणी म्हणतं नेपाळमध्ये गेला, कोणी म्हणतं उशिरापर्यंत जिवंत होता, कोणी म्हणतं गजानन महाराज म्हणजे तात्या आपले नानासाहेब पेशवा, असे विविध तऱ्हांच्या शेकडो तऱ्हांच्या जशा आख्यायिका सुभाषबाबूंभोवती गुंफलेल्या आहेत तशा ह्या 57च्या स्वातंत्र्य समरातल्या व्यक्तींच्या भोवती सुद्धा गुंफलेल्या आहेत. मी प्रश्न उपस्थित शिवाय करणार आहे की 57च्या या उठावाला काही व्हिजन होती का, आणि असली तर कोणता देश निर्माण करण्याची व्हिजन होती. ब्रिटिशांना इथून पळवून लावा, फिरंगीला फिरंगी को मारो, काटो, धर्म वाचवा, पण एकसंध भारताची काही संकल्पना, आणि तो आज आपण पाहतो आणि 57 नंतर निर्माण झालेल्या आधुनिक भारताची काही संकल्पना ही 57च्या नेत्यांच्या पुढे होती का, या प्रश्नाचं दुर्दैवाने उत्तर जवळजवळ नाही असं आहे. ती जे व्यवस्था निर्माण करू पाहत होते ती मध्ययुगातलीच, म्हणजे दिल्लीचा बादशाह, मग नानासाहेब पेशवा पंतप्रधान, मग ठिकठिकाणचे सरदार असतील, पण ती मध्ययुगीनच व्यवस्था होती. मला असं वाटतं की त्यामुळे तिचा पराभव होणं अटळ होतं. एका अत्याधुनिक सिस्टीमशी ज्या वेळेला तिची टक्कर होत होती, ब्रिटिश व्यवस्था, आधुनिक लोकशाही, आधुनिक टेक्नॉलॉजी, शस्त्रास्त्र, टेलिग्राफ आणि मॉडर्न सोसायटी, याच्याशी ही एका मध्ययुगीन फ्युडल साधारणपणे सरंजामशाही समाज व्यवस्थेची ही टक्कर होती. हे म्हणायला जागा आहे की 57चं स्वातंत्र्य समर अपयशी होणार होतं, हे काइंड ऑफ अ फोरगॉन कन्क्लुजन आधी निश्चित होतं. बाकी मग कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स म्हणजे दुसरे त्याला भर घालणारे आहेत की उठावाचा प्रभाव जो आहे तो काही पॉकेट्समध्ये राहिला आणि उरलेला संपूर्ण मोठा हिंदुस्थानचा भाग अत्यंत शांत राहिला. महाराष्ट्रासकट दक्षिण भारत हा संपूर्ण शांत होता. उठावामधले अनेक मुख्य नेते हे मराठी, महाराष्ट्रीय, मराठी भाषिक होते, पण ते उत्तर भारतातले होते. महाराष्ट्र शांत होता. अभ्यासाला वेळ मिळाला तर सर्वांनी जरूर, गोडसे भटजी म्हणून त्या काळामध्ये ते सापडले त्या बंडाच्या सपाट्यामध्ये, तीर्थयात्रेला गेले होते. त्यांचं माझा प्रवास नावाचं पुस्तक आहे. त्यांनी जे सामाजिक डॉक्युमेंटेशन केलेले की त्यावेळेचं वातावरण काय होतं हे जरूर वाचावं आणि अभ्यास करावा असे आहे. त्यामुळे दक्षिण भारत, महाराष्ट्र शांत. उत्तर भारतातले सुद्धा झाले ते जवळजवळ राजपुताना सगळा शांत. गुजरातमध्ये काही नाही, मध्य भारतात ठिकठिकाणी, आत्ताचा उत्तर प्रदेश म्हणतो तिथे काही पॉकेट्स, बिहारमध्ये काही पॉकेट्स, दिल्ली. त्यामुळे मग त्या पॉकेट्सना सर्व दिशांनी वेढून पराभव करणं हे सोपं झालं. याचा अर्थ 57चा काहीच परिणाम झालेला नाही आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीवर त्याचा काही प्रभाव नाही असा नाही होत. मला विविध सिद्धांत मांडल्यानंतर जर माझं मत विचारलं तर मी 57ला केवळ उठाव, नुसतं बंड नाही म्हणणार. मी जे काही चिकित्सक बोललो याच्या सहित म्हणून की ते जे होतं ते स्वातंत्र्य समर आहे. ती
स्वातंत्र्याची संकल्पना क्वेश्चन करता येईल, योग्य नव्हती म्हणता येईल, पण जे आहे ते स्वातंत्र्य समर आहे. त्याचा पराभव होण्याची कारणं कोणती, ती जी मगाशी आता आपण 3-4 कारणं पाहिली याच्या सहितची. आपण म्हणलं की एक सावरकरांनी हा सिद्धांत मांडलाय. आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना आश्चर्य वाटावं असं मी दुसरं नाव सांगतोय. तो आहे कार्ल मार्क्स, मार्क्सवादाचा प्रणेता, डाव्या विचाराचा अध्वर्यू. कार्ल मार्क्स त्यावेळेला लंडनमध्ये राहून न्यूयॉर्क टाइम्स करता भारताचं वार्तापत्र लिहित होता. संकल्पना लक्षात घ्या. आणि ऐन 57 मध्ये जेव्हा भारतातल्या बातम्या सगळ्या युरोपमध्ये पोहोचत होत्या, त्या पोचणाऱ्या बातम्यांच्या आधारावर कार्ल मार्क्सने याचं विश्लेषण लिहिलंय आणि तो न्यूयॉर्क टाइम्सला लिहिलेल्या सर्व वार्तापत्रांमध्ये त्याचं एक अख्खं पुस्तकच तयार होतं. 100-150 पानी पुस्तक होईल. त्याच्यामध्ये सर्वमध्ये कार्ल मार्क्स आहे की हे भारतीय समाज व्यवस्थेचं हे विद्रोह आहे आणि हे स्वातंत्र्यासाठीचं आहे. हा साम्राज्यवादी व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह आहे. मार्क्सवाद म्हणून त्याचा जो सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करत होता, त्या सिद्धांताच्या चौकटीत तो बसवत होता की साम्राज्यवादाविरुद्ध विविध वसाहतींच्या मधले लोक बंड करून उठतील. तर तो भारताचा सिद्धांत हे स्वातंत्र्य समर आहे. म्हणजे टोकाचे दोन वैचारिक दृष्ट्या पाय चालतं, सावरकर आणि कार्ल मार्क्स हे दोघे याला स्वातंत्र्य समर म्हणतात. 57च्या स्वातंत्र्य समर अपयशी झालं, पण त्याचे काहीच परिणाम नाहीयेत असं मात्र नाहीये. परिणाम आहेत. त्यावर व्हॅल्यू जजमेंट देणं, चांगलं काय वाईट काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपण थोडक्यामध्ये परिणाम समजावून घेऊयात. सगळ्यात महत्वाचा परिणाम आहे पहिला, तो आहे राणीचा जाहीरनामा जुलै 1858. आणि त्या जाहीरनाम्या अन्वयच त्याच्यातच लपलेली घडलेली गोष्ट म्हणजे आता कंपनी सरकारचा अंमल थांबला आणि ब्रिटिश पार्लमेंटनी थेट सत्ता हातात घेतली. म्हणून गव्हर्नर जनरलच्या जागी आता व्हॉइसरॉय, शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय हा एकच व्यक्ती, तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. 57च्या स्वातंत्र्य समराच्या काळातला गव्हर्नर जनरल. पार्लमेंटनी सत्ता हातात घेतली. राणीचा जाहीरनामा तो अलाहाबादला दरबार भरून जाहीर करण्यात आलं. त्या जाहीरनाम्याने काही वचनं दिली भारताच्या जनतेला की तुम्ही ब्रिटिशांच्या साम्राज्याचे प्रजाजन आहात किंवा राणीचे प्रजाजन आहात. मग ती राणी तुमच्याकडे अपत्य आमचे लेक आहे, माय लेक आहेत, नातं कसं आहे अशी पाहते आणि आमची सत्ता ही तुमच्या हिताच्या करताची आहे असं त्या जाहीरनाम्यामध्ये मांडलं. त्या जाहीरनाम्यापासून ते आपण साधारणपणे असं म्हणू की 1892चा इंडिया काउन्सिल्स ऍक्ट, 1909 मार्लेमेंटो इथपर्यंत हा राणीचा जाहीरनामा ही जणू सनद आहे भारताकरता दिलेली असं मानलं गेलं. काही जणांनी त्याची तुलना ब्रिटिश इतिहासातला मॅग्ना चार्टा किंवा मॅग्ना कार्टा, तुम्हाला जे पसंत असेल, कार्टा पसंत असणं शक्य तर कार्टा, त्याचा उच्चार मॅग्ना चार्टा मॅग्ना कार्टा असा काही होऊ शकतो. 1275च्या वेळेला ब्रिटिश राजांनी दिलेलं वचन आहे लोकांना की राजाचे अधिकार हे राजाची लहर वाटेल तसे असे नाही, राजाच्या अधिकाराने ही चौकट आहे. आधुनिक लोकशाहीची उत्क्रांती तिथून मानली जाते. तर काहीच त्या लाईन्सवर 57च्या समरानंतर जेव्हा राणी सांगते की कायद्या अन्वये, मूळ नियमांच्या अन्वये प्रजेच्या हितासाठी राज्यकारभार चालेल, तर अशी ही सनद मानली गेली. न्यायमूर्ती रानडे, नेमस्त, जे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, हे वारंवार त्या सनदेचा उल्लेख करत आले. तर लोकमान्यांनी एक संपादकीय लिहिलं होतं की ते म्हणले सनदच नाही तर सनदशीर चळवळ कुठली. पण लोकमान्य म्हणले आधी सनद द्या, सांगा की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हे आणि कॉन्स्टिट्यूशनल अधिकार म्हणजे हे, मग सनदशीर चळवळीबद्दल. त्यावेळेपर्यंत लोकमान्यांनी वापरलेला शब्द आहे कायदेशीर चळवळ करताय, कारण इंडियन पिनल कोड आला होता. म्हणजे त्या कायद्याच्या चौकटीत राहून त्या पिनल कोडचा सेक्शन 125 हा राजद्रोहाबद्दलचा आहे, स्प्रेडिंग डिसअफेक्शन, तर त्याच्या चौकटीत करता येईल पण सनद नाही. पण या राणीच्या जाहीरनाम्याकडे दीर्घकाळ असं पाहिलं गेलं. त्या जाहीरनाम्यातच 2-3 प्रकारांची वचन आहे ज्याचा पुढच्या भारताच्या जडणघडणीवर अत्यंत महत्वाचा ठसा आहे. एक आहे संस्थानांच्या मध्ये ढवळाढवळ करणार नाही, कारण ब्रिटिशांचं विश्लेषण होतं की 57चा उठाव का घडला तर आपण संस्थानिक जे होते त्यांच्या अधिकारांना बाधा पोचवली म्हणून घडलं. म्हणून संस्थानांच्या अंतर्गत कारभारात आम्ही ढवळाढवळ करणार नाही, हे तिथपासून 1947 पर्यंत कायम राहिलं. पुढे आपल्याला ज्या वेळेला ही संस्थानं खालसा कशी झाली, त्यांचं विलिनीकरण भारताशी कसं झालं
आणि त्यातनं ही जी तीनच उरली समस्या, ज्याची आजही रोज पेपर उघडा तर बातमी आपण काश्मीरची पाहतो, हे आपण नंतरच्या भागात त्याचा अभ्यास करणार, पण त्याची जी मूळ आहेत बीज ही या 1857चा जाहीरनामा आणि तिथून संस्थानाशी असलेले राजांचे ब्रिटिश राजव्यवस्थेचे असलेले संबंधांची व्याख्या झाली, डिफाईन झाले, ठरले, शब्द देण्यात आला. आणि एक अत्यंत मोलाचा फरक आहे घडलेला, तो म्हणजे ब्रिटिश राज्यव्यवस्थेची समाज सुधारणेची तळमळ अधिकृतरित्या थांबली. तो शब्द दिला. राणीच्या जाहीरनाम्यातला शब्द आहे की आम्ही धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. त्याचंही कारण जसं संस्थानं खालसा केल्यामुळे उठाव घडला, तसा धार्मिक बाबतीत ढवळाढवळ, मग ती गायीचं मांस असेल, डुकराची चरबी असेल, त्यामुळे हिंदू मुस्लिम दोघेही रागवले, हे असेल 1858. पुन्हा पुढे ज्याचा आपल्याला अधिक सखोल अभ्यास करायचा आहे, तो परिणाम म्हणून एक मुद्द्याचा आत्ताच उल्लेख करून ठेवतो, कोणता घडला, तो म्हणजे हिंदू मुस्लिमांकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोन बदलला. आणि जर त्यानंतरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळातली ब्रिटिशांची डिवाइड अँड रूल ही पॉलिसी आहे, ती या 1857-58च्या अनुभवातून निर्माण झाली. 1857 नंतर ब्रिटिश राजसत्तेचा पहिला निष्कर्ष हा होता की या उठावामध्ये मुख्यतः मुस्लिम सहभागी होते. म्हणून साधारण एक पिढीभर ब्रिटिश राजसत्तेने मुस्लिमांच्या विरुद्ध दृष्टिकोन आणि विरुद्ध पॉलिसी स्वीकारल्या. तुलनेने त्यावेळेला ब्रिटिश राजसत्तेचा अनुभव किंवा म्हणणं हे होतं की हिंदूंनी आधुनिक शिक्षण पत्करले, इंग्रजी शिक्षण स्वीकारले, त्यामुळे हिंदू हे आपल्याला जास्ती जवळचे होतात, म्हणून जवळची वागणूक होती. 57 नंतर जी कम्युनल डिवाइडची पॉलिसी ठरवण्यात आली, त्यात एक पिढीभर 1857 नंतर ब्रिटिश राजसत्तेच्या दृष्टीने हिंदू जवळचे, मुस्लिम दूरचे. पुढे या आधुनिक शिक्षणाच्या परिणामामुळे चळवळी वाढू लागल्या, लोकशाही मागू लागले, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेस म्हणत राहिला, आपण पाहणार आहोत त्याचा सगळ्याचा तपशील, राष्ट्रीय काँग्रेस म्हणत राहिलं की आम्ही काय फक्त हिंदूंची संघटना नाही आहोत, या देशातल्या सर्वांची आहोत. पण मग ब्रिटिश राजसत्तेला आधुनिक होत जाणाऱ्या हिंदू समाजाकडून धोका जाणवला आणि तुलनेने 1885च्या आसपास त्यांना जाणवलं की मुस्लिम मागासलेलेच आहेत. त्यांना हिंदूंच्या विरुद्ध त्यांची भावना भडकवून किंवा ती प्रवोक करून उचकावून त्याला आपल्या बाजूने ठेवणं शक्य आहे. 1885च्या पुढे धोरण बदललेलं आहे. लॉर्ड डफरिन, ज्याचा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत काही वाटा आहे का नाही असा एक वादास्पद मुद्दा कायम चर्चेला असतो, त्याच्या तोंडातलं एक वाक्य सांगितलं जातं, कोट, म्हणजे इतिहासात त्याची नोंद आहे की आमच्या राजाला 2 राण्या आहेत आणि एक लाडकी आणि एक आवडती आणि एक नावडती. त्या हिंदुस्थानातल्या 2 राण्या म्हणजे हिंदू आणि मुस्लिम, आणि डफरिनच्या मते आवडती म्हणजे मुस्लिम, नावडती म्हणजे हिंदू. पुढे जी जातीय राजकारणाची बीज रोवली गेली, त्या सगळ्याचा प्रारंभ या इथे 1857-58 या नंतर होतो. तेव्हा ज्या अर्थाने कदाचित सावरकरही म्हणतात त्यांच्या पुस्तकात की हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा आविष्कार होता का, हिंदू मुस्लिम एकत्र लढले हे तर उघड आहे. पुढे आपण इतिहास अभ्यास करताना पाहणार की पुढे कुठकुठे लढले का, केवळ खिलाफत आणि असहकार एकत्र होते याचा अर्थ हिंदू मुस्लिम एकत्र लढले का, आणि या सगळ्याचं रूपांतर अंतिमतः 14 ऑगस्टच्या रात्री जो फाळणीमध्ये परिणाम झाला, तो स्वतंत्र अभ्यासाचा आणि स्वतंत्र सत्राचा विषय. 1858 नंतर जवळजवळ एक पिढीभर देशामध्ये कंप्लीट सामसूम आहे. म्हणजे ना सनदशीर चळवळीला आकार आहे, ना कुठे सशस्त्र काही उठाव आहे, यातलं नाहीये. असलंच तर समाज सुधारणा, परिवर्तन, शिक्षणाचा प्रसार हा घडतो आहे. शाळा उघडल्या जात आहेत, वृत्तपत्र सुरू होत आहेत, ती भारतातल्या सर्व भाषांच्या मध्ये सुरू होत आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचतात. हे जे 1871चा हंटर कमिशन, 1877चा हा राणीचा सिल्वर ज्युबिली दरबार लॉर्ड लिटनचा, त्यानंतर लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्था देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक पातळीला प्रशासनामध्ये भारतीयांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. लॉर्ड रिपनच्या काळातल्या एका घडमोडीचा आपण अभ्यास करून सशस्त्र क्रांतिकारकांच्या पुढच्या भागाकडे गेलो पाहिजे. ते आहे इल्बर्ट बिल. हा जो इल्बर्ट हा अधिकारी आहे, यांनी न्याय व्यवस्थेतली एक विषमता दूर करण्याचा प्रस्ताव व्हायसरॉयच्या काउन्सिल समोर ठेवला. तो म्हणजे त्यावेळेला कोर्टांच्या मध्ये इंग्रजाविरुद्धची जर केस असेल, एखाद्या केसमध्ये आरोपी जर इंग्रज असेल, तर ती केस चालवण्याचा भारतीय जजला अधिकार नव्हता. भारतीय जजेस तयार होऊ लागले होते, ते कोर्टाचं कामकाज चालवत असत. इल्बर्टनी स्वतःच मांडलं आणि अनेक भारतीयांच्या शिकलेल्या, आपण काल त्याला शब्द वापरला, नवा मध्यमवर्ग जो तयार होत होता, हा शिकलेला, हा लँड बेस्ड, जमिनीवर शेतीवर आधारित नव्हता आणि
त्याचं जगण्याचंच साधन त्याची विद्या, तो शिकलेला हे होता. बॅरिस्टर्स, ICS इत्यादी, यांच्या मनात ही अस्वस्थता होती की विषमता आहे. हा कसला आलाय सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले, की काळ्या कातडीच्या जजच्या समोर गोऱ्या कातडीच्या आरोपीची केस चालणार नाही. काव रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. मग तो आरोपी आहे ना, मग आरोपी तो काळ्या कातडीचा का गोऱ्या कातडीचा याचा काय प्रश्न आहे. ही विषमता इल्बर्ट बिला अन्वये दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्याविरुद्ध भारतातल्या इंग्रज कम्युनिटीने प्रचंड उठाव केला, आरडाओरडा केला. व्हाईसरॉयपर्यंत पत्र, त्यावेळची वृत्तपत्र म्हणजे ओपिनियन मेकिंग सेक्शन हा त्या इंग्रजांच्या ताब्यात होता. त्यामुळे वृत्तपत्रांच्या मधनं टीका, आणि त्यापायी रिपनला इल्बर्ट बिलची चाल मागे घ्यावी लागली. एवढंच नाही तर त्याची व्हाईसरॉयची कारकीर्द संपवून रिपनला परत बोलवण्यात आलं. लॉर्ड लिटनच्या वेळेला ब्रिटनमध्ये आहे कॉन्झर्वेटिव्हची सत्ता, त्यामुळे मग परत दडपशाही. मग या लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आणला गेला व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. त्याचा अर्थ पाहताना जाता जाता का विना, पण या व्हर्नाक्युलर या शब्दाचा एकदा अर्थ लक्षात ठेवा नीट. व्हर्नाक्युलर म्हणजे गुलामांची भाषा, लँग्वेज ऑफ दी स्लेव्स. अत्यंत जाणीवपूर्वक भारतीय भाषांच्या मधले वृत्तपत्र अथवा भाषांमधलं साहित्य काय व्हायला कायम सर्रास शब्द व्हर्नाक्युलर हा वापरला गेला. नेटिव्ह याही शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल हे बोललं जातं की नेटिव्ह म्हणजे नुसते इथे राहणारे असं नाहीये. नेटिव्ह हा गुलाम या अर्थाचा आहे, त्या देशातले गुलाम. आपण जर 19व्या शतकातलं साहित्य काढून पाहिलं, लेख इत्यादी, नेटिव्ह व्हर्नाक्युलर. लॉर्ड लिटनच्या काळात जो कायदा आणण्यात आला तो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट होता. तो म्हणजे प्रेसची मुस्कटदाबी करण्याचा आहे. तर मी जरी म्हणत असतो की 1858 ते पुढे एकूण सामसूम आहे भारतीय क्षितिजांवर, तरी हा नवा मध्यम वर्ग त्याच्या वाढत्या आशा आकांक्षा तो वृत्तपत्रांच्या द्वारा त्या मांडतो आहे. आणि त्यामुळे एक नकळत एक राजद्रोहाचा अधिक प्रक्षोभाचा विद्रोहाचा सूर वृत्तपत्राद्वारे व्यक्त होतोय. ब्रिटिश सत्तेवर टीकाही होतीये. अफगाण युद्ध लॉर्ड लिटनच्या काळातलं आहे. त्या अफगाण युद्धांच्या वृत्तपत्रांच्या मधनं कडाडून टीका झालेली आहे. म्हणून हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणण्यात आला. त्याच्यामध्ये सेन्सॉरशिप आहे. बातम्या आणि लेख आधी दाखवण्यात यावे हे आहे. आणि पसंत पडले नाही ब्रिटिश तो जो नियुक्त अधिकारी असेल यांनी जर सांगितलं हा लेख छापायचा नाही तर नाही छापायचा, म्हणजे हा मुस्कटदाबी करणारच होता. याच्या विरुद्ध भरपूर आरडाओरडा झाला. हे ट्रान्झिशन घडत असण्याच्या काळामध्ये 1880च्या आसपास वासुदेव बळवंत फडके यांचं बंड आहे. वासुदेव बळवंत फडके पुण्यात राहणारे, डिफेन्स अकाउंटमध्ये कारकून म्हणून काम करत होते. मनामध्ये तगमग, अस्वस्थता आणि शिवाजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाज, जनसामान्यांना, आदिवासींना, डोंगर दऱ्यातल्या सामान्य भिल्ल, कोळी, वारली यांना हाताशी धरून आपण विद्रोह करावा ही फॅन्टसी, ही कल्पना डोक्यामध्ये घुमत असलेली. म्हणून त्यांनी एक दिवस ते सगळं थांबवलं. मिलिटरी डिफेन्समध्ये ते गुल झाले आणि आसपासच्या डोंगर दऱ्यांच्या मध्ये जाऊन लोकांना संघटित करून त्यांनी ब्रिटिश खजिने लुटणं चालू केलं. खजिने आणि सावकार यांचे जमिनीचं रेकॉर्डही उद्ध्वस्त करणे आणि सावकारांच्याकडे जमा झालेली संपत्ती. त्यामध्ये वासुदेव बळवंत फडकेंनी हे संदेश विविध पद्धतींनी पुण्यापर्यंत पाठवले की मी हल्ला जरी सावकारांवर करत असलो तरी मुख्य शत्रू जर सावकारांच्या करता नाहीये, तर शिवाजींनी सुद्धा अनेक खजिने लुटून जशी हिंदवी स्वराज्याकरता संपत्ती गोळा केली, तसं आपल्याला आपलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याकरता हा संपत्ती गोळा करायचा माझा प्रयत्न आहे. आणि सावकार वर्ग हा नाहीतरी ब्रिटिशांना सामील आहे म्हणून हा माझा प्रयत्न चालू आहे. शेकडो हजारोच्या संख्येने वासुदेव बळवंत फडकेंना दऱ्याखोऱ्यातल्या विविध भिल्ल, आदिवासी यांचा पाठिंबा होता. इथं वस्तुस्थितीच आहे. पण पुन्हा वासुदेव बळवंत फडकेंचं बंड त्या तत्कालीन स्थिती पाहता हे यशस्वी होणं शक्य नाहीये हे तर उघड आहे. इतिहास पाहिला तर हे दिसून येईल की वासुदेव बळवंत फडकेंना स्वतःला हे माहिती होतं, पण एक हौतात्म्य आणि आपल्या बाजूने प्रयत्न करायचा म्हणून तो करायचा. तेव्हा मेजर डॅनियल त्यांच्या मागे लागल्यानंतर गाणगापूरच्या जवळ ते ठिकठिकाणून पळत असताना वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. कोर्टामध्ये त्यांची केस उभी राहिली. वासुदेव बळवंत फडकेंच्या वतीने ती केस लढवायला पुण्याचे सार्वजनिक काका हे कोर्टामध्ये उपस्थित राहिले. काही जणांनी हा प्रसंग अत्यंत नाट्यमय मांडलाय आणि तो काळ समजावून घ्यायचा असेल, समजावून घेतला तर हे निश्चितच दिसेल की हे टेरिफिक डेअरिंग आहे. पकडले गेलेत वासुदेव बळवंत फडके. देशद्रोहाचा, राजद्रोहाचा गुन्हा आहे. माहिती आहे की फाशी अथवा जन्मठेप, आणि ते पागोटं दुपट्टा आणि ते ठेवून ते कोर्टामध्ये गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका समोर आले की मी त्यांचा बचाव करणार आहे. न्यायव्यवस्थेमध्ये हक्क होता. आरोपी हा गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार नाही. त्यामुळे पकडून आणलंय तर बचाव करण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक काकांनी वासुदेव बळवंत फडकेंचं बद्दलचं जे प्रतिपादन केलं त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे मुद्दे मांडले.
यदी फडकेंच्या सारखा जो ज्येष्ठ अभ्यासक आहे त्यांनी असं मत मांडलेलं आहे, त्या अभ्यासाच्या आधारावर आहे की बंकिमचंद्र चटर्जी यांची जी आनंदमठी कादंबरी आहे ही वासुदेव बळवंत फडकेंच्या बंडावर आधारित आहे. पण बंकिमचंद्र चटर्जी हे स्वतः सरकारी अधिकारी होते, ICS नोकरीत होते. त्यामुळे त्यांना साहित्यामध्ये, कादंबरी लिटरेचरमध्ये सुद्धा डायरेक्ट ब्रिटिश सत्तेविरुद्ध काही लिहिता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी बंगालमध्ये मुस्लिम सत्तेच्या विरुद्ध जो तत्कालीन गोसाव्यांचं बंड आहे, म्हणजे हे संन्यासी सगळे, यांचा बॅकड्रॉप घेतला, पार्श्वभूमी घेतली. आपल्या सगळ्यांना माहीत असेल असं मी गृहीत धरतोय की वंदे मातरम हे मूळ त्या कादंबरीतलं, आनंद मोठ्या कादंबरीतलं, या विद्रोह करणारे जे साधू संन्यासी होते त्यांच्या तोंडचं गीत आहे वंदे मातरम हे. यदी फडकेंनी असं मांडलेलं आहे की ती जी मूळ प्रेरणा आहे बंकिमचंद्र चटर्जी यांची, ही वासुदेव बळवंत फडक्यांच्यापासून आहे. पुढे त्यांची एडनला रवानगी, तिथून सुटण्याचा प्रयत्न आणि तिथे त्यांचा मृत्यू आहे. वासुदेव बळवंत फडकेंच्या पासून प्रेरणा आहे चाफेकरांची. रँड, शिवजयंती उत्सव चालू झालाय, गणेशोत्सव चालू झालाय, मेळे भरतायत. त्या मेळ्यांच्या मधनं ब्रिटिश सत्तेवर टीका होते आहे. आणि ज्या एकामध्ये लोकमान्य उपस्थित होते त्याच्यामध्ये हे जी 3-4 तरुण पोर, चाफेकर, रानडे, साठे यांनी एक फटका सादर केला जो होता की देश पारतंत्र्यात असताना हे कसले सण आणि उत्सव नाही करताय तुम्ही, जर नामर्द आहात सगळे, का पुरुष हिजडे. मेळावा संपल्यानंतर लोकमान्य त्यावेळेपर्यंत पुण्याचे नेते म्हणून प्रसिद्धीला आले होते, म्हणून ही मुलं उत्सुकतेने गेली की कसं वाटलं फटका आमचा, कसा वाटला. त्यावेळेला सुपारी कात्रत लोकमान्यांच्या तोंडातलं वाक्य सांगितलं जातं की लोकमान्य म्हणले, तुम्ही तरी कुठं मर्द आहात, तुम्ही मर्द असतात तर तो रँड अजून जिवंत कसा. हा त्यांनी मेसेज म्हणून घेतला की याचा अर्थ रँडला उडवायचा आहे. मग तो कट आहे. 22 जून 1897ची घटना आहे. प्लेगच्या काळामध्ये गोऱ्या सोजिरांनी पुण्यामध्ये खूप तऱ्हांचं थैमान घातलं, ही वस्तुस्थिती आहे. रँडची हत्या आहे. चाफेकर बंधू फासावर गेले. चाफेकर बंधू ज्या रात्री फासावर गेले त्या रात्री नाशिकच्या जवळच्या भगूर गावी हे विनायक दामोदर सावरकर हा 7-8 वर्षाचा मुलगा रात्रभर देवीच्या समोर जागा होता. आणि आज रात्री चाफेकर बंधू फासावर चाललेले आहेत. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा बळी चाललेला आणि मी काय करणार आहे. त्या 8 वर्षाच्या पोराने पहाट होता होता देवीच्या मूर्तीसमोर घेतलेली प्रतिज्ञा आहे, तेही अजरामर वाक्य सावरकरांच्या तोंडचे इतिहासातली नोंद आहे. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरे तो झुंजेल. आणि खरोखर एक अंगावर काटा आणणारी वयाच्या 8व्या वर्षी जी तपश्चर्या चालू झाली ती 1966च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रायोपवेशन म्हणजे जाणीवपूर्वक निर्णय की आता जीवन संपवायचं, इथपर्यंत ही अखंड तपश्चर्या आहे. काही वेळा मला अभ्यासक्रमांच्या मध्ये दिसतं की सावरकरांना फारसं स्थान नसतं. याची सरळ सरळ वैचारिक कारणं आहेत. हे तर काय उघड आहे. म्हणजे सावरकरांनी मांडलेलं हिंदुत्व, पण ज्यांनी अनेक अभ्यास केलेला आहे, मी सगळ्यांना जरूर सुचवणार आहे की अंदमानमध्ये पु ल देशपांडेंनी सावरकरांच्या कार्यावर केलेलं भाषण आहे. आपल्याकडे त्याची टेप पण आहे आणि तो लिहिलेला पण आहे. जरूर सर्वांनी ते ऐकलं पाहिजे. सावरकरांच्या कार्याची जी चिकित्सा आहे आणि न समजलेलाच माणूस, भारतीय मी म्हणेन हिंदू समाजाला सुद्धा न समजलेला आणि न पचलेला, सावरकरांची विज्ञाननिष्ठा, सावरकरांची सामाजिक समतेसाठीची तळमळ, सावरकरांचं साहित्य, काव्य, नाट्य, या माणसाने ज्या गोष्टीला हात लावला ती असामान्य केली गोष्ट. विषमतेविरुद्धचा लढा, सावरकरांचं कार्य त्या रात्री, म्हणजे मी तुम्हाला कंटिन्युटी दाखवायचा फक्त प्रयत्न करतोय सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळीच्या याच्यातला. या सावरकरांची सुभाषबाबूंची भेट आहे. सुभाषबाबू जेव्हा काँग्रेसमधनं राजीनामा दिला, एकटे बसलेले होते, त्या सावरकरांची सुभाषबाबूंची भेट आहे. दुसरं महायुद्ध चालू झालेलं, घटनेची नोंद आहे ही, जे सुभाषबाबूंनी पुढे मांडलेलं आहे की सावरकरांनी सुचवलं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, आणि दुसरं महायुद्ध चालू झालेलं आहे, घाव घालण्याची हीच वेळ आहे, विदेशात जाऊन तिथून बंडाचा झेंडा आपण उभारला पाहिजे. म्हणजे लगेच सावरकरांनी सांगितलं म्हणून सुभाषबाबू गेले असं काय आपण तो सिक्वेन्स मांडत नाही. पण 57 ते सुभाष ही अशी साखळी असल्यासारखे एकातून दुसरं असं निर्माण होऊन जाण्याची प्रक्रिया आहे. वंगभंग 1905चा यांनी बंगालमध्ये सुद्धा जसं सनदशीर चळवळ आणि 20व्या शतकातली पहिली मास मुवमेंट, जन आंदोलन चा स्फोट घडवून आणला, तसाच बंगालमध्ये क्रांतिकारकांची सुद्धा चळवळ ही त्या वंगभंगापासून पुढे. त्यामध्ये विवेकानंदांचं रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंदांचं निर्वाण आहे 1902,
पण ते कार्य पुढे भगिनी निवेदितांनी चालू ठेवलं. त्यांनी ठिकठिकाणी युवकांचे जे गट स्थापन केले, संघटना स्थापन केल्या यांच्या मागे, आणि नंतर बंगालमध्ये ही अनुशीलन समिती जी अरविंद घोष आणि त्यांचा भाऊ बारिंद्र घोष यांनी स्थापन केलेली, त्यांचा सशस्त्र बंडामध्ये तर सहभाग आहेच आहे. अंदमानची मी काल सांगितलं तसं जी संगमरवरात कोरलेली यादी पाहायला गेलं तर प्रचंड मोठ्या संख्येने बंगाली क्रांतिकारक तिथे पोहोचलेले वंगभंगाच्या नंतरच्या काळामध्ये. आणि मग खुदिराम बसूच्या कहाण्या, प्रफुल्लचंद्र चाकी, बारिंद्र कुमार घोष, उल्हासकर दत्त, या सगळ्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या, देशाला प्रेरणा देणाऱ्या ज्या कहाण्या आहेत, इथून देश कणाकणाने कसा पेटत गेला या वंगभंग आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये. पण 1908-9च्या सुमारापर्यंत ब्रिटिश राजसत्तेने एका बाजूला जहालांनाही त्यांचा बंदोबस्त केला होता, ते पुढच्या भागात आपण पाहणार. मवाळ हे तर लढतच नव्हते ब्रिटिशांच्या विरुद्ध, आणि सशस्त्र बंडाच्या ठिणग्या अशा विजल्यासारख्या झाल्या होत्या. अशा काळामध्ये एका बाजूला 1911 साली ब्रिटिश राजसत्तेने वंगभंगाचा निर्णय मागे घेतला आणि राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणायचं ठरवलं. त्यावेळेला व्हाईसरॉय हार्डिंग आणि दिल्लीला राजधानी आणण्याचा जो समारंभ 1911 सालातला, हत्तीवर बसलेला हार्डिंग आणि त्या राजपथावरनं प्रचंड मोठी मिरवणूक, हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब टाकण्यात आला. हार्डिंग जखमी झाला, त्याचा जो माहूत होता तो मारला गेला. हार्डिंग गंभीररित्या जखमी झाला, पण ते जे वैभवाचं प्रदर्शन करून एक राजसत्तेची पकड दाखवून द्यायची होती, तो प्लॅन फसला हार्डिंगचा. हार्डिंगनी नंतरचे अनेक दिवस निराशेमध्ये काढले. ज्यांनी बॉम्ब टाकला तो कधीही कोणालाही कळला नाही हा कोण होता. म्हणजे मी म्हणणार आहे यशस्वी अपवादात्मक ॲक्शन केली, पळून गेला, सापडला नाही, आज तागायत निश्चितपणाने पुराव्यानिशी कोणालाच माहित नाही की हा नेमका कोण होता. पण नंतर जपानमध्ये गेलेले आणि सुभाष बाबूंना इंडियन नॅशनल आर्मी उभी करायला ज्यांनी मदत केली ते रासबिहारी घोष, हे ते 1911 साली हार्डिंगवर बॉम्ब टाकणारा होता. सत्येंद्रनाथ, मी आडनाव विसरतोय, सत्येंद्रनाथ आडनाव का विसर बोलतात, सिन्हा नाही, सन्याल, सत्येंद्रनाथ सन्याल आणि रासबिहारी घोष यांनी तो बॉम्ब टाकला होता. ते यशस्वीरित्या तिथनं निसटले. देशांतर्गत राहून लढता येत नाही म्हणल्यानंतर ते जपानमध्ये गेले. तिथे त्यांनी इंडिया लीगची स्थापना केली आणि पुढे सुभाष बाबू ज्या वेळेला जपानमध्ये पोहोचले त्यावेळेला काही इंडिया लीग बरोबर काम करणारे अधिक जे भारतीय सैनिक जपानच्या कैदेत होते ब्रिटिशांकडनं लढताना, त्यांना हा शब्द देऊन इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना झाली 1911. पहिलं महायुद्ध पेटलं त्यावेळेला विदेशात राहणाऱ्या अनेक क्रांतिकारकांनी गदर नावाची संघटना तयार केली. लाला हरदयाळ, डॉक्टर खानखोजे, विष्णू गणेश पिंगळे अशी अनेक नावं त्याच्यामध्ये सांगता येतील. गदरचा जो कार्य आहे त्याच्यामध्ये हे कामागाटा मारू नावाचं जहाज, त्या जहाजावर काही भारतीय बसून कॅनडामध्ये त्यांना पोचायचं होतं. त्या कॅनडाला मध्ये इमिग्रेशन नियमांच्यामुळे कॅनडा सरकारने येऊ दिलं नाही. त्या कामागाटा मारूच्या सर्व घटनेचा आपला नीट अभ्यास पाहिजे. गदर मध्ये आणि 1857 मध्ये काही समांतरता दिसून येते. गदर या नावातच होतं की देशाबाहेर राहून नियोजन करायचं, पण देशांतर्गत अत्यंत नियोजनबद्ध उठाव घडवून आणायचा. पण तो सुद्धा ब्रिटिश सरकारला आधी अंदाज आला, त्यामुळे विष्णू गणेश पिंगळे पण पकडले गेले. डॉक्टर खानखोजे विदेशातच होते. अन्य सर्व गदरशी संबंधित रामबाबू, रामसिंग हे सर्व पकडले गेले. त्यातले अनेक जण पुढे फासावर गेले. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये गदरचा विद्रोह आहे, पण गदरमधनं प्रत्यक्षामध्ये काही मोठं घडलं असं प्रत्यक्षामध्ये घडलेलं नाही. सशस्त्र क्रांतिकारकांचा अभ्यास करताना ज्याचा संदर्भ मी थोड्या वेळापूर्वी दिला, हा ज्यांच्या डोळ्यासमोर भारताचं निश्चित रूप होतं. एका बाजूला सावरकरांच्या समोर कसा पाहिजे, स्वातंत्र्यानंतरचा भारत काय पाहिजे, आधुनिक म्हणजे काय पाहिजे. म्हणजे सावरकर म्हणताना आपण असं म्हणूयात की राष्ट्रवादी, ज्यांना शब्द वापरायचा असेल त्यांनी त्याला हिंदुत्ववादी. पण सावरकरांची व्हिजन जी आहे ही क्लिअर आहे. ते नुसतं स्वातंत्र्य मिळवायचे, बॉम्ब टाकायचे ते नाहीये. ब्रिटिश सरकारला इथून घालवल्यानंतर कसा देश पाहिजे, त्याची रचना कशी पाहिजे ही आहे. सावरकर हा सगळ्या अभ्यासाचा विषय नाही, पण संक्षिप्त उल्लेखात तरी मला सांगितलंच पाहिजे की सावरकरांच्या डोळ्यासमोरचा स्वतंत्र भारत हा लोकशाही भारत आहे. सावरकरांच्या समोरचा स्वतंत्र भारत हा जिथली जाती व्यवस्था संपलेली असा भारत आहे आणि जिथे राज्य व्यवस्था नागरिकांचा जाती धर्म पंथांवर भेद करत नाही असा भारत आहे.
आपल्याला जर काही वेळा सांगितलं जातं सावरकरांची जी एकांगीच मांडणी असेल की त्यांचं सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे काय, तोही वेगळा विषय आहे. पण लेखी सावरकरांच्या निबंधांच्या मध्ये वारंवार सावरकरांनी स्वतंत्र भारताचं माझ्या समोरचं चित्र काय हे मांडलंय. हे मांडताना त्यांनी सैन्याचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हाही सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी आग्रह धरला की तरुण मुलं सैन्यामध्ये जा. काय, आज ना उद्या देश स्वतंत्र होणारच आहे. आता तो स्वतंत्र होईल त्यावेळेला आपल्याला आपल्या सैन्याची गरज पडणार आणि देशभक्त सैन्य स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका रात्रीत नाही तयार होणार आहे. म्हणून आत्तापासून जा. समग्र सावरकर समजावून गेले. हा आपल्या एक अभ्यासाचा विषय जो काही सगळा आज येतो अशातला नाही. मुद्दा हा आहे की व्हिजन क्लिअर होती. तशी सनदशीर मार्गाने गेलेले मग लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गांधीजी या सगळ्यांच्या समोरची पण व्हिजन क्लिअर होती. तसा आपल्या अभ्यासातला आहे. आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या मधला भाग म्हणजे हे शेवटचे दोन अत्यंत मोलाचे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि सुभाषबाबू यांच्या समोर सुद्धा डेफिनेटली स्वातंत्र्य काय मार्गाने मिळवायचं आणि ते मिळाल्यानंतर देशाची रचना काय पाहिजे याची क्लिअर व्हिजन होती. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचा सैद्धांतिक बेस आहे मार्क्सवाद. सोव्हिएट रशियामध्ये जी बोल्शेविक क्रांती झाली होती तिचा प्रभाव होता. त्या बोल्शेविक क्रांतीतून मध्ययुगीन सरंजामशाही व्यवस्था संपली. शोषणाचा नाश, ते आर्थिक शोषण जे आहे, माणसाचं माणसाकडून होणारं शोषण, हे मार्क्सचे शब्द आहेत, हे थांबवणे हे त्या क्रांतीचा हेतू. बोल्शेविक क्रांतीचा भारतावरचा प्रभाव हाही आपला अभ्यास त्याचा नीट असणं आवश्यक आहे. 1917-18 मध्ये या घडलेल्या क्रांतीचा अभ्यास करायला लोकमान्य टिळकांनी त्यांचे 2 प्रतिनिधी रशियात लेनिनला भेटायला पाठवले होते. लोकमान्यांचे केसरीमध्ये लेख आहेत, बोल्शेविक क्रांती ही मोलाची कशी आहे आणि आपल्याला त्याच्यापासून काही फायदा होतो का. तसं इंग्रज अफगाण युद्ध चालू असताना लोकमान्यांनी अफगाणिस्तानच्या अमीरला भेटायला प्रतिनिधी पाठवले होते की सशस्त्र उठाव करायचा जर असेल तर पैसा लागणार, शस्त्रास्त्र लागणार, ट्रेनिंग लागणार, एवढं आपल्या हातापाशी काही नाही. मग कुठली तरी एक शक्ती आपल्या पाठीशी उभी राहून ते सगळं देईल का. मग इंग्रज अफगाणिस्तानशी लढतायत का, मग अफगाणिस्तानचा अमीर आपल्याला काही मदत करेल का. म्हणजे लोकमान्यांनी जो सनदशीर मार्ग स्वीकारलेला आहे हा काय अहिंसा आणि निशस्त्र मार्गाने लढ्यावरचा तत्वज्ञानातला विश्वास म्हणजे फेथ म्हणून नाही आहे. लोकमान्यांचा दावा, म्हणणं, ॲनालिसिस होतं की समाज सशस्त्र लढायला तयार नाही. आज तो जो तयार होत गेला, सेनापती बापटांना बॉम्बच्या मागे प्रेरणा, सावरकरांना शाबासकी देण्यामागची प्रेरणा, चाफेकर बंधूंना निदान हे वाक्य, हे सगळ्यामध्ये लोकमान्य आहेतच. पण जगात घडणाऱ्या घडामोडींच्यावर लक्ष आहे. त्यामुळे अफगाणिस्तान युद्ध चालू आहे तेव्हा लोकमान्य अफगाणिस्तानमध्ये प्रतिनिधी पाठवत आहेत. बोल्शेविक रिव्होल्युशन झाली त्यावेळेला तिथे पाठवत आहेत. तो भारतातल्या तरुणांवर प्रभाव आहे. 1920 नंतर भारतात साम्यवादी चळवळीचा प्रारंभ आहे. साम्यवादी विचाराचा प्रभाव पसरत सुटतोय. याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचाही सहभाग आहे. पुढे त्यांनी सोव्हिएट रशिया पाहिला, त्या प्रगतीने ते प्रभावित झाले होते. त्याचा आधुनिक भारताच्या जडणघडणीवर नियोजनाची पद्धत, पंचवार्षिक योजना या सगळ्यावरच प्रभाव आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, भगवती चरण वर्मा, यशपाल नावाचा हिंदी भाषेतला अजरामर असामान्य साहित्यिक आणि अलाहाबादच्या हाईड पार्कमध्ये जो ब्रिटिशांशी लढताना मारला गेला इन्स्पेक्टर नॉट बाबर याच्याशी लढताना चंद्रशेखर आझाद, हे सगळे या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे क्रांतिकारक. आपण त्यांना मुख्यतः क्रांतिकारक म्हणून ओळखत असू की ते बलिदान केलं त्यांनी. त्यांचा विचाराचा जो पाया आहे हा त्यांचा क्लिअर स्वतंत्र देश, समतापूर्ण देश ज्याच्यामध्ये शोषण नाही, हा वैचारिक बेस मार्क्सवाद, नास्तिक, ईश्वर मंजूर नाही, असा हिंदुस्थान कसा निर्माण करायचा आहे. म्हणून त्याचं नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. या HSRA जो पूर्वीचा अवतार आहे ती होती HRA म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी. या HRAचं प्रेरणास्थान आहे IRA म्हणजे आयरिश रिपब्लिकन आर्मी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला समांतर त्या काळामध्ये आयरिश स्वातंत्र्य लढा चालू आहे आणि त्यांनी सशस्त्र लढा उभा करण्यासाठी आयर्लंडमध्ये आयरिश रिपब्लिकन आर्मी उभी आहे. तिने शस्त्रास्त्र जमा आहेत. त्या बातम्या आपण आत्ता काल परवापर्यंत जे अक्षरशः गेल्या वर्षी एक तडजोड होऊन हा साऊथ आयर्लंड, नॉर्थ आयर्लंड हा प्रश्न मिटून इंग्लंडच्या एक ग्रेट ब्रिटनच्या चौकटीमध्ये तो कसा येईल आणि त्यातल्या नॉर्दर्न का सदन तेवढी माझी छोटी ती महत्त्वाची चूक होत असली तर ते एक स्वतंत्र आहे आणि एक ब्रिटिश पार्लमेंटच्या अखत्यारीत येते. त्याला इंटरनल ऑटोनॉमी त्या करारांमुळे पूर्णपणे देण्यात आली, बेलफास्टला राजधानी. पण आयरिश रिपब्लिकन आर्मी डोळ्यासमोर ठेवून आधी HRA बनली आणि मग तिला जेव्हा डावा मार्क्सवादी विचाराचा पाया मिळाला म्हणून तिचं रूपांतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असं करण्यात आलं. 1920च्या दशकामध्ये हा काकोरी
कटाचा खटला आहे, काकोरी कट. रेल्वे लुटून डिस्टर्ब करणे प्रशासन आणि त्या रेल्वेमधनं ब्रिटिशांचा जो खजिना रवाना होत होता तो क्रांती कार्यासाठी मिळवणे. हा आहे अशफाकुल्ला खान, पंडित रामप्रसाद बिस्मिल इत्यादी. आपण सगळेजण जर एक गाणं माहीत असेल, माहिती असलं पाहिजे खरं म्हणजे अशी मी अपेक्षा बाळगली तर बहुधा त्यात काही चूक नाही. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, ह्याचा कवी हा पंडित रामप्रसाद बिस्मिल आहे. हेही सगळे काकोरी कटातलेही फासावर लटकले. डावी क्रांतिकारक मार्गाने जाणारी, जिला सशस्त्र मार्गाचं वावडं नाही, ॲलर्जी नाही. इनफॅक्ट मार्क्सवादी सिद्धांतात हिंसक रक्तप्राती क्रांतीला मान्यताच आहे. हाही मार्क्सवादाचा प्रभाव भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1920च्या नंतरच्या काळात सुरू होतोय. मार्क्सवादी चळवळ आहे, त्याच्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे इत्यादी. तो समजावून अभ्यासात आपल्याला घ्यावा लागणार आहे. मिरज कटाचा खटला, ज्यामध्ये डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं. तो ह्या देशामध्ये रक्तपाती मार्गाने, सशस्त्र मार्गाने, हिंसक पद्धती करून पण क्रांती घडवण्याचा आणि ती डावी साम्यवादी क्रांती घडवण्याचा मार्ग आहे. सुभाषबाबू ज्या वेळेच्या आणि मर्यादेच्या बंधनात राहून आपल्याला बोलायला पाहिजे आणि ज्या भारतीय तरुणांशी मी बोलतोय अशी माझी समजूत आहे, त्यापायी मी अशी आशा बाळगतो की सुभाषबाबूंचं चरित्र, निदान रूपरेषा आपल्याला माहीत असली पाहिजे. ICS, लहानपणापासून वेळ, देशाच्या स्वातंत्र्याला सर्वस्व द्यायचं आहे. ICS होऊनही शिरले नाहीत आणि 1922-23 मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले. कलकत्त्याचे मेयर बनले. नंतर काँग्रेसची चळवळ जशी देशात वाढत गेली तशी गांधीजींच्या पाठोपाठ देशाच्या विशेषतः तरुणांचे दोन लाडके डार्लिंग गळ्यातले ताईत होते, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषबाबू. काँग्रेसच्या अंतर्गत तो सत्ता संघर्ष आहे, ज्याचं विश्लेषण आपण नंतरच्या भागांमध्ये करणार आहोत. सुभाषबाबूंनी कायम 1922-23 पासून ते फायनली ते 1938-39च्या वेळेला काँग्रेसमधनं अंतिमतः बाहेर पडले. त्यांनी सर्व काळ गांधीजींच्या धोरणांवर सतत टीका केली. गांधीजींची थोरवी मान्य करून केली, पण गांधीजींची धोरणं, गांधीजींचे निर्णय, अहिंसेचा मार्ग या सगळ्यावर सुभाषबाबूंनी सातत्याने टीका केलेली. वक्तृत्व असामान्य, व्यक्तिमत्व असामान्य, त्यागाला तर मोल नाही आणि नेतृत्व गुण सुद्धा असामान्य. त्यामुळे नेहरूंना चॅलेंज आहे, नेहरू आणि सुभाषबाबू. म्हणजे 1938ची काँग्रेस आहे, हरिपुरा काँग्रेस, ह्याच्यामध्ये गांधीजींची खुन्नस घेऊन सुद्धा सुभाषबाबूंचा विजय आहे. ती घटना मोलाची आहे, कारण डिस्ट्रिक्ट कमिट्या ज्या काँग्रेसच्या असतील त्यांच्याद्वारा होणारी AICC आणि मग काँग्रेस वर्किंग कमिटीची निवड, तर मतदान डिस्ट्रिक्ट लेवलला होत असे. आणि गांधीजींनी पब्लिकली जाहीर केलं होतं की सुभाषच्या उमेदवारीला माझा विरोध आहे. तो विरोध म्हणून गांधीजींनी त्यांचा खास उजवा हात असलेला विश्वासू सहकारी पट्टाभी सीतारामय्या याला अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं केलं. आणि तरी पॉप्युलर काँग्रेस कार्यकर्त्यांचं जे डिस्ट्रिक्ट लेवलपासूनचं मतदान आहे त्याच्यामध्ये सुभाषबाबू धोब्याने म्हणजे थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आले. गांधीजींनी जाहीर सुद्धा केलं की हा मी माझा वैयक्तिक पराभव समजतो. सुभाषबाबूंची स्थिती विचित्र झाली, कारण ते जनमत म्हणजे कार्यकर्त्यांच्या मतावर निवडून आले, पण रोजचं कामकाज चालवायचं तर CWC काँग्रेस वर्किंग कमिटी त्यांच्या बरोबर पाहिजे, ती त्यांच्या बरोबर नव्हती, ती काम करू दिना. म्हणून अंतिमतः सुभाषबाबूंनी राजीनामा दिला, एकांतवासात राहिले, नजर कैदेमध्ये होते, तिथनं निसटले. अफगाण वेश धारण करून रहीमुतुल्ला खान हे नाव घेऊन अफगाणिस्तानच्या द्वारा ते जर्मनीपर्यंत पोहोचले. पहिले काही दिवस हिटलरनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय. मग प्रसंग असा सांगण्यात येतो की सुभाषबाबू वैतागून चिडून एक दिवस म्हणले की हे बघा, तुम्हाला जर माझ्या स्वातंत्र्य लढ्यात पाठिंबा द्यायचा नसलो तर मी फुकट इथं वेळ कशाला बर्बाद करतो, मी इथून जातो. त्यावेळेला हे गेस्टापो तुला पकडून ठेवतील असं सांगण्यात आलं. तर सुभाषबाबूंनी दिलेलं उत्तर आहे की मी जसा ब्रिटिशांच्या ह्याच्यातून निसटून आहे, तुम्ही मलाही भीती दाखवू नका, मी इथूनही निसटून जाईल. मग हिटलरनी त्याच्या सहकाऱ्यांशी बोलून बॅकिंग आहे आणि मग तिथून आकाशवाणी केंद्र स्थापन करण्यात आलं. आणि अचानक एका दिवशी जो आकाशवाणीवर भारतीयांना सुभाषबाबूंचा आवाज ऐकू आला, ते जर्मनीमधून चालू असलेलं केंद्र होतं. दुसरं महायुद्ध जसं पुढे सरकलं तसा हा जाणीवपूर्वक प्लॅनच ठरला की सुभाषबाबूंनी जपानमध्ये जावं. जपानचे आशियामधले विजय आणि घोडदौड चालू होती, त्यामुळे 80 दिवसांचा सबमरीनमधनं केलेला प्रवास आहे. युद्ध चालू आहे, नाविक दलाचं सुद्धा युद्ध चालू आहे, जर्मनीच्या सर्व सबमरीन्सवर दोस्त राष्ट्रांचं लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये एका युद्ध सबमरीन म्हणजे वॉरफेअर युद्धाची जी सबमरीन आहे त्याच्यातनं सुभाषबाबूंनी 80 दिवस प्रवास करून जपानमध्ये पोहोचले. रासबिहारी घोष यांची भेट आहे, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना आहे आणि मग साऊथ ईस्ट एशियामध्ये जशी जपानी सैन्य पुढे सरकत होतं तसं त्यांच्याबरोबर इंडियन नॅशनल आर्मी पुढे आली. अंतिमतः सुभाषबाबू पोहोचलेले अंदमान त्यांनी ताब्यात घेतलं.
तिथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला. गव्हर्नमेंट इन एक्झाईल म्हणजे निर्वासित असलेलं पण भारताचं सरकार स्थापन केलं. आणि सुभाषबाबूंनी तिथून उद्देशून जे भाषण केलंय त्यामध्ये स्वतंत्र भारताची रचना आम्हाला काय हवी हे मांडलंय. तरीही त्यांनी ते भाषण अर्पण केलेलं आहे गांधीजींना. वैचारिक गांधीजींशी सर्व पातळ्यांवर विरोध, पण राष्ट्रपिता असं संबोधून सुभाषबाबूंनी अंदमानचं जे डिक्लेरेशन आहे इंडिपेंडन्स स्वातंत्र्याचं हे अर्पण केलेले गांधीजींना. सुभाषबाबूंच्या सुद्धा विचाराचा बेस लेफ्टिस्ट डावा मार्क्सवादी विचाराचा प्रभाव आहे. आणि सुभाषबाबूंनी काँग्रेसची पण न पटेल असं झाल्यानंतर जो राजकीय पक्ष स्थापन केला तो आजही अस्तित्वात आहे. तो बंगालमधली जी डावी आघाडी आहे तिचा सत्ताधारी घटक आहे. त्या पक्षाचं नाव फॉरवर्ड ब्लॉक. आणि संसदेपर्यंत सुद्धा त्यांचे 1 किंवा 2 का होईना खासदार पोहोचतात. हे मुख्यतः डावट धोरण. पुढे आपण कदाचित अधिक अभ्यास स्वतंत्र भारताला आकार कसा येत गेला त्यावेळेला सुभाषबाबूंची नेमकी धोरणं काय होती हे आपण पाहू. मग 18 ऑगस्ट 1945ला फॉर्मोसा बेट म्हणजे आत्ताचं तैवान इथून विमानातनं उड्डाण करत असताना ते विमान हवेत पेटलं. सुभाषबाबू गेले. कॉन्ट्रोवर्सी आणि जे गूढतेचं वलय आहे ते सुभाषबाबूंच्या भोवतीचं पूर्णपणे कायमच राहतं. हे खरंच गेले का? अनेकांनी अनेक तऱ्हांचे पुरावे जे पुरावे विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत की सुभाषबाबू त्या मारले गेले नसावेत म्हणजे अपघाती मृत्यू जो येतो. कोणी म्हणतं ते चीनमध्ये गेले, कोणी म्हणतं रशियात गेलं, कोणी म्हणतं जपानमध्ये मी प्रत्यक्ष त्यांना अमुक वेळेला भेटलो होतो. याच्या प्रूफ आहे त्याचे. पण आज 2002 साली बोलताना हा वाद प्रॅक्टिकली अनेक अर्थाने आता त्याला काही स्थान आणि आता 2002 साली सुभाषबाबू जिवंत तरी असतील का अशा याच्यातला असं राहतो. अनेक जणांचं म्हणणं असं आहे की ते गायब झाले आणि आणलं का नाही गेलं भारतात त्यांना हे 2 कारणांच्या करता. कारण क्रमांक 1 सुभाषबाबू जपान्यांच्या बरोबर लढले म्हणून दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेला दोस्त राष्ट्रांनी सुभाषबाबूंना युद्ध गुन्हेगार म्हणून जाहीर केलं. वॉर क्रिमिनल. ते जे न्यूरेनबर्गचे खटले चालले आणि नाझी इत्यादी यांना त्याच्या अन्वये दोषी ठरवून फासावर लटकवण्यात आलं. त्या अन्वये सुभाषबाबू वॉर क्रिमिनल म्हणून होते. तेव्हा ते जर सापडले आणि प्रत्यक्ष आले तर त्यांनाही खटल्याला सामोरं जावं लागलं असतं. कारण क्रमांक 2 अंतर्गत सत्ता संघर्ष. नेहरू विरुद्ध सुभाषबाबू. पुढे सुभाषबाबूंच्या निधनाच्या वार्तेनंतर अपघाती मृत्यूच्या वार्तेनंतर इंडियन नॅशनल आर्मीचे जे ऑफिसर्स ब्रिटिशांच्या ताब्यात होते त्यांच्यावर जे खटले उभे राहिले ते लाल किल्ल्यात झाले. तिथे वकीलपत्र नेहरूंनी घेतलं कारण तो समाजावर प्रभाव पाडायचा एक चांगला एक्सरसाइज होता. पण नेहरूंच्या तोंडातले वाक्य आहे की सुभाषबाबू सैन्य घेऊन जर भारताच्या सीमेवर येत असले तर तलवार घेऊन मी स्वतः लढायला सीमेवर जाईल. त्याच्या मागे वैचारिक कारण आहे की जपान्यांच्या मदतीने भारतात यावं. तर काय जपानी भारत ताब्यात घेतील? सुभाषबाबूंचं म्हणणं होतं नाही, जपानी लढतील, दॅट इज अन आर्मी ऑफ लिबरेशन, भारत आपल्याकडे सोपवून जातील. गांधीजी असोत, नेहरू असोत किंवा जे ब्रिटिश लढत होते त्यावेळेला त्या फ्रंटवरचा कमांडर इन चीफ होता आधी लॉर्ड वेव्हेल आणि नंतर लॉर्ड माउंटबॅटन. त्यांना जपानचं आधीचं ट्रॅक रेकॉर्ड इतर देशांच्या मध्ये त्यांनी काय केलंय, अत्याचार केले, स्थानिक जनतेला टाचेखाली चिरडलेला आहे आणि स्वतःचीच सत्ता स्थापन केली माहीत असल्यामुळे त्यांचं आर्ग्युमेंट होतं. सुभाषबाबूंचं होतं नाही, त्यांच्या मदतीने आम्ही देश स्वतंत्र करू आणि तो देश आमच्या ताब्यात ठेवू. नेहरू म्हणले मी तलवार घेऊन विरोध करायला जाईल. सुभाषबाबूंचा अपघाती मृत्यू अथवा अपघाती मृत्यूची बातमी. यानंतर नेहरू म्हणले की इंडियन नॅशनल आर्मीचे जे कॅप्टन लक्ष्मी सहगल, मोहन सिंग आणि शहानवाज खान यांचा बचाव करायला लाल किल्ल्याच्या अभियोगामध्ये नेहरू पुढे आले. 57 ते सुभाष संपूर्ण सशस्त्र क्रांतीकडे जर एक नजर फिरवली तर तिचे जे काही मुख्य विश्लेषण हे मगाशी बोलण्याच्या ओघात मुख्यतः 57च्या संदर्भात मी बोललो. शेवटी जर थांबायचं असेल तर एक अत्यंत मोलाचं ऑब्झर्वेशन, फार ग्रेट वाक्य आहे. वाक्य गांधीजींच्या तोंडातलं आहे. भगतसिंगला ज्या वेळेला फाशी व्हायची होती 23 मार्च ची पहाट, 22 मार्चला गांधीजींची लॉर्ड आयर्विनची भेट आहे आणि गांधीजींनी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना ॲम्नेस्टी म्हणजे माफी प्रदान करून सोडून द्या, कारण त्यांनी जे केलंय पण ते देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा आहे असं मानून लॉर्ड आयर्विनपाशी विनंती केलेली आहे. ती आयर्विननी नामंजूर केली, फेटाळलेली. पण या सगळ्या काळामध्ये वाक्य गांधीजींच्या तोंडातलं, आपण त्याचं विश्लेषण आणि चिकित्सक नीट लक्षात घेऊयात की सशस्त्र क्रांतिकारकांचा देशाच्या स्वातंत्र्यामधला नेमका रोल काय, कॉन्ट्रीब्युशन काय. खरोखर सशस्त्र क्रांतीमुळे देश स्वातंत्र्य जवळ आलं का? आणि देशाचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सत्तांतर जे घडलं, ही सत्ता तर त्यावेळेच्या राष्ट्रीय काँग्रेसच्याच हातामध्ये ठेवण्यात आली. लोकशाही मार्गाने आहे
कॉन्शियस निर्णयाच्या नंतर आहे. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली आणि आता देशात राज्य करणं शक्य नाही म्हणून त्यांना हुसकावून लावलं. मॅझिनी आणि गॅरिबाल्डी हे प्रेरणा होती म्हणून त्यांना हुसकावून लावलं. असं घडलंय का? असं नाही घडलं. इटलीत ते घडलं, जर्मनीमध्ये वेगळ्या अर्थाने ते घडलं. भारतात असं घडलंय का? नाहीये घडलेलं. पण भारतामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचं नेमकं योगदान काय आहे? मी म्हणेन सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे एक म्हणजे फ्रॉम डे 1 1857 पासून त्यांनी त्यांचं राजकीय उद्दिष्ट अत्यंत क्लिअर समाजासमोर मांडलं होतं. ते पूर्ण स्वातंत्र्य हेच होतं. बाकी सनदशीर चळवळ पुढे सरकताना ती मांडत होती. सनदशीर चळवळ म्हणत असेल की नाही नाही आधी काय आम्ही राणीचे एकनिष्ठ प्रजाजन आहोत. मग म्हणले प्रशासन, लष्कर आणि इतर सेवांच्या मध्ये भारतीयांना वाटा द्या. मग म्हणले स्थानिक पातळीचं प्रशासन आम्हाला चालू द्या. मग राज्य पातळीचं, मग केंद्रामधलं, मग सत्तांतर. या वाटेवर सुद्धा आधीची तर मागणी होती वसाहतीचे स्वराज्य. त्याला लोकमान्य टिळकांनी सुद्धा आधी वसाहतीच्या स्वराज्य मागणीला विरोध केला. पण मंडालेच्या तुरुंगातून परत आल्यानंतर त्यांनी जे होम रूल लीग स्थापन केलंय ते होम रूल स्वराज्य हे वसाहतीचं स्वराज्य आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ज्या वेळेला आल्या त्यावेळेला लोकमान्यांची प्रतिक्रिया होती की आम्हाला त्या मंजूर नाही आहेत, पण त्यातनं जेवढं मिळतंय तेवढं ताब्यात घ्या आणि आणखी न करता संघर्ष करा. याला लोकमान्यांनी वापरलेला शब्द होता प्रतियोगी सहकारिता. म्हणजे जनमानसातून मास मुवमेंटच्या द्वारा जे पूर्ण स्वराज्याचं स्वप्न मांडलं गेलं हे अधिकृतरित्या पहिल्यांदा 1929 साली काँग्रेसच्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये मांडलं गेलं. म्हणजे ती सामाजिक उत्क्रांती आहे. पण 57 ते सुभाष या सर्व प्रवासात सशस्त्र क्रांतिकारकांचं राजकीय स्वप्न हे अत्यंत क्लिअर पहिल्यापासून म्हणजे समाजासमोर ते ठेवणे. मी याला म्हणतो झेंडा फडकवत ठेवणे. हे सशस्त्र क्रांतिकारकांचं एक मोलाचं काम आहे. दुसरं आहे प्रचंड प्रेरणा निर्माण करणे. की सगळे फासावर जाऊ शकतात हे नाही हे मान्य, पण असे 2 जण 5 जण जीव आपला सर्वस्व पणाला लावून आणि ते हसत हसत फासावर सुद्धा जातात. यांनी लोकांना, शेकडो लोकांना त्यांच्या परीने कार्य करण्याची प्रेरणा आहे. ती स्वदेशीची असेल, राष्ट्रीय शिक्षणाची असेल, बहिष्काराची असेल, गोशाळा चालवण्याची असेल, चरखा चालवण्याची असेल, मीठ उचलण्याची असेल. या देशातल्या सनदशीर चळवळीमध्ये सुद्धा मासेसचा जो प्रचंड सहभाग आहे, या सहभागाची प्रेरणा फासावर जाणारा भगतसिंग, या सहभागाची प्रेरणा एडनच्या तुरुंगामध्ये हाल अपेष्टा सोसून मरणारे वासुदेव बळवंत फडके, फासावर जाणारे चापेकर, बस 50च वर्ष पण तोवर तुमचं राज्य टिकलं तर ना असं म्हणून अंदमानमध्ये टाचा घासणारे सावरकर या प्रेरणा आहेत. हे गांधीजींनी सुद्धा म्हटलंय, मांडलंय, मान्य केलंय. जी प्रचंड प्रेरणा निर्माण केली, ऊर्जा, जिचं रूपांतर हे सनदशीर चळवळ, मास मुवमेंट याच्याद्वारा मग होत स्वराज्यापर्यंतची वाटचाल झाली. विश्लेषण मांडताना गांधीजींनी सांगितलेलं हे वाक्य इतकं सुरेख आहे की ते सगळं छान समपून आपल्याला या मुक्कामावर हे सत्र थांबवायचं आहे. गांधीजी म्हणाले की सशस्त्र क्रांतिकारक मुठभर लोकांच्याकडनं प्रचंड त्यागाची अपेक्षा करतात. मला प्रचंड लोकांच्याकडनं थोड्या त्यागाची अपेक्षा आहे. सगळेच जण फासावर जाऊ शकतील का? एवढे निर्भय सगळेच असतात का? बंदूक हातात सगळेच घेऊ शकतील का? नाही घेऊ शकत. ते मुठभर होते, पण त्यांनी जी प्रेरणा निर्माण केली, त्यांनी इतरांनाही प्रेरणा दिली, ती आहे प्रचंड लोकांकडनं मुठभर त्यागाची अपेक्षा आहे. सोपी सोपी सूत्र आहेत. तुला देशभक्ती करायची आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचंय तर फासावरच जा. जॅक्सनला, रँडला, सर मायकेल ओडवायरला गोळ्याच घाल, पार्लमेंटमध्ये बॉम्बच टाक. हे सगळ्यांच्या बस की बात आहे का? नाहीये. जनसामान्यांनी काय करायचं? रस्त्यावर जनसामान्य संघर्षासाठी उतरायचा का नाही उतरायचा? त्यामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ आणि त्यामध्ये स्त्रिया सुद्धा. ही सामाजिक उत्क्रांती आहे. ही आधुनिक लोकशाहीची पायाभरणी स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये झालेली. ही कशी झाली? जे हसत हसत फासावर गेले त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन लोक म्हणले माझ्या परीने जमणारी देशभक्ती मला करू द्या. मग त्यांना जी काही राष्ट्रीय काँग्रेसची त्यावेळची चळवळ असेल आणि सनदशीर आणि लोकमान्यांपासून मास मुवमेंटचा प्रारंभ होऊन ती रेख पुढे गांधीजींनी चालवली. या सगळ्यांनी ही सोपी सोपी सूत्र सांगितली की काळजी करू नकोस, चौकात उभं राहून निर्भयपणे वंदे मातरम म्हणणं ही देशभक्तीच आहे. मीठ उचलणं ही देशभक्ती आहे. परकी कपड्याची होळी कर ही देशभक्ती आहे. अंगावर जाडं भरडं असेल पण खादी घाल ही देशभक्ती आहे. गोशाळा चालव ही देशभक्ती आहे. खेडेगावात शाळा चालव आणि लहान मुलांना शिकव, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार ही देशभक्ती आहे. म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ आणि निशस्त्र अहिंसेच्या सनदशीर मार्गाने गेलेला स्वातंत्र्याचा लढा यांचा आपसात असा एकमेकांशी प्रेरणा देणारा आणि त्यातून जनमानसामध्ये ऊर्जा निर्माण करणारा असा संबंध आहे. यातून पुढे सनदशीर मार्गाच्या चळवळी होत स्वातंत्र्याकडची वाटचाल कशी झाली हे अर्थातच आपण पुढल्या भागात पाहू. माझ्याकडे 11:40 झालेत.
म्हणजे इथे 30 मिनिटाचा ब्रेक आहे. 12 वाजून 10 मिनिटांनी आपण पुन्हा एकत्र बसू.